हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द सेकंड लेक्चर ऑफ द इम्पल्स बॅच. आणि आज सेकंड लेक्चरमध्ये सगळ्यात पहिलं तुम्हाला काल एक होमवर्क दिला होता. होमवर्कमध्ये सॉल्व्ड एक्झाम्पल्स आणि अनसॉल्व्ड एक्झाम्पल्स. काल मी चुकून लिहिताना 5th सॉल्व्ड एक्झाम्पल लिहायचं विसरलो. मी तुम्हाला फक्त 1, 2, 3 आणि 4 दिलेलं आणि बाकी हे 5 क्वेश्चन दिलेले. बट ॲक्च्युली 5th पण तुम्ही होपफुली करायला पाहिजे. जर तुम्ही टेक्स्टबुकमध्ये बघितलं असेल तर 5th क्वेश्चन पण होता. ठीक आहे, 4thच्या खालीच होता तो, तुम्हाला क्वेश्चन देताना दिसला नाही. सो हे सगळे क्वेश्चन्स आपल्याला करायचे होते. होपफुली तुम्ही सगळ्यांनी हे क्वेश्चन्स केले असावेत. नसतील केले अजून तर पहिले ते सॉल्व्ह करा आणि नंतर हे लेक्चर अटेंड करा. ठीक आहे, तुम्ही जो मागचा होमवर्क दिलेला आहे तोच तुम्ही कंप्लीट करत नसाल तर तुम्हाला पुढच्या गोष्टी नीट समजणार नाही आहेत. ओके, सो मेक शुअर जे काही होमवर्क दिलं आहे, जे काही काम दिलेलं आहे ते तुम्ही पहिलं कंप्लीट करत चला. सो आता आज मी काय करणार आहे, हा जो होमवर्क दिला होता त्याच्यातनं नक्कीच बऱ्याच जणांना डाऊट्स असणार आहेत की सर 16th नाही जमला, 4th नाही कळाला, सॉल्व्ड असूनही नाही कळाला, 5th सॉल्व्ड असूनही नाही कळाला. तर असे जे डाऊट्स आहेत, मला जे वाटत आहेत की हां हे क्वेश्चन थोडेसे टफ आहेत तर ते मी पहिले तर सॉल्व्ह करीन आणि बाकी जे मला वाटतात सोपे आहेत ते मी सध्या तरी इग्नोर करेन. कारण की ते एकतर सॉल्व्ड असतील समजा काही. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय, मी सॉल्व्डमधले हे 3 एक्सप्लेन करणार आहे कारण की पहिले 2 मला खूप सोपे वाटले आणि आयडियली तुम्हाला आता ह्या लेवलला ते जमले पाहिजे. जरी नसतील जमत तुम्हाला तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की सर हे पहिला आणि दुसरा पण सॉल्व्ह करून दाखवा, तो आम्हाला नाही जमत. बट तो सॉल्व्ड आहे म्हणून मी त्याला सध्या इग्नोर करतोय. आणि अनसॉल्व्डमधले मात्र आपण 13th, 14th, 15th आणि 16th करू. 12वा क्वेश्चन थोडासा इझी आहे, बेसिक कायनेमॅटिकल इक्वेशनवरती बेस्ड आहे. आता कालच्या लेक्चरमध्ये मी एक गोष्ट सांगायची विसरलो, ती होती कायनेमॅटिकल इक्वेशन्स. मी असं अज्युम केलं की चला 11वीत झालं आहे कायनेमॅटिकल इक्वेशन, सो 12वीमध्ये तुम्हाला आलं पाहिजे. बट येस, रिव्हिजन काल आपण केलेली 11वीची त्यावेळेस हे सांगायचं विसरलो. तर आत्ता आपण कायनेमॅटिकल इक्वेशन्सचा कॉन्सेप्ट लगेच बघून घेऊयात आणि नंतर लगेच चालू करूयात हे न्यूमेरिकल समजण्याचं कॉन्सेप्ट, न्यूमेरिकल समजण्याचा प्रोसेस चालू करूयात की हे सॉल्व्ह कसे करायचे आहेत. इवन दो तुम्ही सगळे न्यूमेरिकल सॉल्व्ह केले असतील, जमले असतील तुम्हाला, तरी तुम्ही हे थोडेसे हाय स्पीड 1.2, 1.3च्या स्पीडने तुम्ही बघून घ्या हा व्हिडिओ. कारण की तुम्हाला समजलं पाहिजे की एक्झॅक्टली कोणता फॉर्म्युला कुठे वापरायचा आहे. आणि खूप कन्सेप्च्युअली रिच क्वेश्चन्स आहेत हे, खरं सांगितलं तर. ओके, खूप चांगले प्रश्न आहेत, सो मी त्यांना सिलेक्ट केले आहेत. आता कायनेमॅटिकल इक्वेशन्स आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. 3 कायनेमॅटिकल इक्वेशन आपले फेवरेट आहेत. कायनेमॅटिकल इक्वेशन्स काय असतात की जे इक्वेशन्स आपल्याला पार्टिकलचा इनिशियल फायनल वेलॉसिटी, किती डिस्प्लेस झाला, किती टाईमला, ॲक्सिलरेशन काय आहे, हे सगळे आपल्याला देतात. कायनेमॅटिकल इक्वेशन 3 स्टँडर्ड कोणते आहेत तर V = U + AT पहिला कायनेमॅटिकल इक्वेशन, फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन ज्याच्यामध्ये V, U, ॲक्सिलरेशन आणि टाईम हे 4 क्वांटिटीज मधलं रिलेशन दिलेलं आहे. दुसरा कायनेमॅटिकल इक्वेशन आहे V² U² 2as. ऑर्डर इम्पॉर्टंट नाही आहे. दुसरा तुम्ही म्हणाल सर S = UT + ½ AT², ठीक आहे, ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट. V = U + AT, V² U² 2s. आणि तिसरा जो आहे S = UT + ½ AT². तर हेच कायनेमॅटिकल इक्वेशन्स अँग्युलर फॉर्ममध्ये कसे दिसतील तर ते असे दिसतील. ओमेगा फायनल इज ओमेगा इनिशियल, कारण की वेलॉसिटी म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी बनते अँग्युलर मोशनमध्ये, प्लस ॲक्सिलरेशनच्या जागी अल्फा येणार आहे आणि टाईमच्या जागी टाईमच राहणार आहे. टाईम लिनियर आणि अँग्युलरमध्ये सेमच राहतो. टाईम लिनियरमधला वेगळा, अँग्युलरमधला वेगळा असं नसतं. ह्याचं काय बनेल, ओमेगा फायनल स्क्वेअर ओमेगा इनिशियल स्क्वेअर प्लस 2 अल्फा, एच्या जागी अल्फा. एस असतो लिनियर डिस्प्लेसमेंट, तर अँग्युलर मोशनमध्ये, सर्क्युलर मोशनमध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट असतो थीटा. तिसरं जे इक्वेशन आहे S = UT + ½ AT². याचं अँग्युलर कसं बनेल बघा, एसच्या जागी येईल थीटा = ओमेगा इनिशियल T + ½ अल्फा T². हे 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स आपल्याला माहीत आहेत आणि आपण ह्याचे 3 अँग्युलरही बनवलेत. ॲक्च्युअली कायनेमॅटिकल इक्वेशन 3 सफिशियंट असतात, बट रियालिटी अशी आहे, मी ऑलरेडी सांगितलं आहे तुम्हाला हे, तर V, U, A, S आणि T हे 5 क्वांटिटीज रिलेट करणाऱ्यांना आपण कायनेमॅटिकल इक्वेशन म्हणतो. जसं की पहिल्या कायनेमॅटिकल इक्वेशनमध्ये S गायब आहे, S डिस्प्लेसमेंट गायब आहे, डिस्प्लेसमेंट दिसत नाही आहे, म्हणजे हा बिना डिस्प्लेसमेंटचा कायनेमॅटिकल इक्वेशन आहे. सो हा कायनेमॅटिकल इक्वेशन एखाद्या हुशार माणसाने तेव्हाच वापरला पाहिजे ज्यावेळेस ह्या 4 मधले कोणते तरी 3 दिले असतील आणि चौथा विचारला असेल. जसे की इनिशियल वेलॉसिटी माहिती आहे,
फायनल वेलॉसिटी माहिती आहे आणि टाईम माहिती आहे, तर मी पटकन ॲक्सेलरेशन काढू शकतो ह्याच्याने. मी हे इक्वेशन कधी वापरलं पाहिजे, तर हे इक्वेशन टाईम इंडिपेंडेंट आहे, ह्याच्यामध्ये टाईम ॲबसेंट आहे. ह्याच्यात डिस्प्लेसमेंट ॲबसेंट होता, यात टाईम ॲबसेंट आहे. सो एखाद्या कायनेमॅटिकल इक्वेशनला टाईम ॲबसेंट असेल, म्हणजे हा इक्वेशन असेल, तर मी हा कधी वापरला पाहिजे इक्वेशन? ऑब्व्हियसली या 4 क्वांटिटीज मधल्या 3 दिल्या असतील तर. सो आपण ह्याच्यातनं काय समराईज करू शकतो की कायनेमॅटिकल इक्वेशन कधी पण या 5 मधल्या कोणत्याही 4 पासून बनतो. तर मला असा विचार आला की कोणत्याही 4 पासून बनतो ना, तर किती कॉम्बिनेशन बनवू शकतो मी? तर बघा, मी व्हीला काढून टाकतो, हा एक कॉम्बिनेशन मधला. असं एक कायनेमॅटिकल इक्वेशन पाहिजे, बिना व्हीचा असला पाहिजे. शोधा 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 शोधा, आहे का? हा सापडला, बिना व्हीचा कायनेमॅटिकल इक्वेशन. एकदम खुश झालो मी. आता मी सर्च करतोय बिना टाईमचा आहे का. हा टाईमला काढून टाका, SUAS आहे का, VUAS आहे का, VUAS. येस, दुसराही सापडला, अजून खुश झालो. तिसरा कायनेमॅटिकल इक्वेशन मी आता सर्च करतो की बिना एसचा पाहिजे मला. बिना एसचा कायनेमॅटिकल इक्वेशन आहे का? बिना एसचा कायनेमॅटिकल इक्वेशन आहे ना, पहिलाच आहे. तर हे 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स विदाउट व्ही वाला एक आहे, विदाउट एस वाला एक आणि विदाउट टी वाला आहे. रियालिटी अशी आहे की हे 3 इक्वेशन्स आर इनफ टू सॉल्व एनी क्वेश्चन. बट आपण अजून 2 इक्वेशन खरं सांगितलं तर बनवू शकतो. 4th कायनेमॅटिकल इक्वेशन आणि 5th कायनेमॅटिकल इक्वेशन आपण बनवू शकतो. जसं की मला असा विचार आला की सर बिना ॲक्सेलरेशनचा कायनेमॅटिकल इक्वेशन कुठे आहे? तर बिना ॲक्सेलरेशनचा कायनेमॅटिकल इक्वेशन इथे कुठेच नाही आहे. बट येस, आय कॅन मेक इट. कसं बनवू शकतो मी? मला ॲक्सेलरेशन नको आहे, सो मी काय करतो, यातनं ॲक्सेलरेशन काढून यात टाकतो, किंवा यातनं ॲक्सेलरेशन काढून यात टाकतो. ॲक्सेलरेशन गायब होऊन जाईल आणि व्हॉट यू विल गेट इज S इज इक्वल टू U+V/2. ह्याला आपण म्हणू शकतो ॲव्हरेज वेलॉसिटी, पहिली वेलॉसिटी आणि फायनल वेलॉसिटी. 10 मीटर पर सेकंडने चालला आहे आणि थोड्या वेळानंतर त्याची स्पीड 30 मीटर पर सेकंड झाली. तर 10 आणि 30 डिवायडेड बाय 2 ॲव्हरेज म्हणजे 20. ॲव्हरेज वेलॉसिटी, याला आपण ॲव्हरेज वेलॉसिटी म्हणू शकतो, इंटू टाईम. वेलॉसिटी इंटू टाईम इज डिस्प्लेसमेंट, पण ती ॲव्हरेज असली पाहिजे. आपण वेलॉसिटी इंटू टाईम डिस्प्लेसमेंट कधी म्हणतो? जर कॉन्स्टंट वेलॉसिटी असेल तर. पण इथे कॉन्स्टंट नाही आहे, वेलॉसिटी चेंजिंग आहे. सो 4th कायनेमॅटिकल इक्वेशन हे आहे. 5वं पण आहे की ज्याच्यामध्ये यूज ॲबसेंट आहे. 5वं कायनेमॅटिकल इक्वेशन पण बनवू शकतो मी ज्यामध्ये यू ॲबसेंट आहे. बट नॉर्मली सगळ्या न्यूमेरिकल्समध्ये इनिशियल वेलॉसिटी तर देतातच. असं रेअरली होईल की इनिशियल वेलॉसिटी दिलीच नाही आहे. तरी सांगून ठेवतो मी तुम्हाला, इक्वेशन असं आहे, S इज इक्वल टू VT मायनस हाफ AT². दिस आर 4th and 5th कायनेमॅटिकल इक्वेशन. त्याला आपण अँग्युलरमध्ये पण लिहू शकतो. अँग्युलरमध्ये ह्याचा इक्वेशन असं बनतो, थीटा इज इक्वल टू ओमेगा इनिशियल प्लस ओमेगा फायनल बाय 2, म्हणजे ॲव्हरेज अँग्युलर वेलॉसिटी इंटू टाईम. आणि याचा काय बनेल, लास्ट 5th वाल्याचा अँग्युलरवाला इक्वेशन काय बनेल, तर थीटा इज इक्वल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू फायनल अँग्युलर वेलॉसिटी इंटू टाईम मायनस हाफ अल्फा T². मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगतो की हा काही फारसा कामाचा नाही आहे आपल्या, बिलकुल नाही कामाचा. हां, पहिल्या 3 तर लागतातच, बट 4था माहिती असेल तर तुमचा टाईम वाचणार आहे एक्झाममध्ये, खूप टाईम वाचणार आहे एक्झाममध्ये. सो ॲक्च्युअल एंट्रन्स एक्झाममध्ये ज्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन दिसतील, इनिशियल वेलॉसिटी दिली आहे, फायनल वेलॉसिटी दिली आहे, अँग्युलरमध्ये बोलतो आहे मी, तर हा खूप युजफुल राहणार आहे. सो हा कायनेमॅटिकल इक्वेशन खूप महत्त्वाचा आहे आणि ह्याच्यात एक स्पेशल एक फॉर्म्युला बनतो ह्याच्यातनं, जो मी इथे तुम्हाला नोट डाऊन करून देतो. स्पेशल फॉर्म्युला, हा स्पेशल फॉर्म्युला तुम्ही हवं तर ट्राय करा. हा क्वेश्चन या फॉर्म्युलेच्या शिवाय सॉल्व करण्याचा तुम्हाला कमीत कमी 5 मिनटं लागतील आणि हे वापरून 30 सेकंड्समध्ये हा फॉर्म्युला वापरून आपण सॉल्व करू शकतो. बघा क्वेश्चन काय आहे, इफ a particle is revolving at 120 RPM, सर्क्युलर मोशनमध्ये, सर्क्युलर मोशन लेसनचं नाव आहे. सो सर्क्युलर मोशनमध्ये 120 RPMनी एखादा पार्टिकल फिरतोय, ठीक आहे, अँड इट्स स्पीड increases to 360 RPM over 10 seconds. 10 सेकंदामध्ये त्याची स्पीड हळूहळू वाढून
360 रेव्होल्युशन्स पर मिनिट झाली तर त्यांनी हाऊ मेनी राऊंड्स किंवा हाऊ मेनी रेव्होल्युशन्स तेवढ्या ड्युरेशनमध्ये, या 10 सेकंदाच्या ड्युरेशनमध्ये किती रेव्होल्युशन्स त्यांनी परफॉर्म केले असतील, किती रेव्होल्युशन्स त्यांनी परफॉर्म केले असावेत. हाऊ मेनी रेव्होल्युशन्स पार्टिकल परफॉर्म्ड. तुम्ही कुठलाही फोर्थ कायनेमॅटिकल इक्वेशन न वापरता आयडियली 3 कायनेमॅटिकल इक्वेशन वापरून प्रयत्न करा. इट विल टेक सम टाईम. ह्या इक्वेशनचा बेनिफिट सांगतो तुम्हाला काय. तो इक्वेशन साधासुद्धा इक्वेशन नाही आहे, खूप डेंजरवाला इक्वेशन. तो ओमेगा इनिशियल प्लस ओमेगा फायनल बाय 2 इंटू टाईम. हा आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला लाईफमध्ये नंबर ऑफ रेव्होल्युशन्सवाला प्रश्न दिसेल तर नंबर ऑफ रेव्होल्युशन्स कसे काढतो आपण. जर मी तुम्हाला सांगितलं की एका पार्टिकलनी 720 डिग्रीचा फिरला आहे, तो 720 डिग्री, तर तुम्ही नंबर ऑफ रेव्होल्युशन्स कसं काढता. यू डिवायडेड बाय 360 डिग्री बिकॉज यू नो की 360 एक रेव्होल्युशन असतं. तसंच रेडियनमध्ये वी नो की 2 पाय हे एक रेव्होल्युशन असतं. सो जर तो थीटा रेडियन फिरला असेल, 100 पाय फिरला असेल, तो 100 पाय रेडियन त्यांनी अँगल कव्हर केला असेल तर त्यांनी किती रेव्होल्युशन्स केले असावेत, त्याला डिवाइड बाय 2 पाय करावं लागतं. सो ह्या इक्वेशनला मी दोन्ही साईडला डिवाइड बोथ साइड्स बाय 2 पाय मुद्दा म्हणून, कारण की आपल्याला ते एकदम डेंजरवालं इक्वेशन बनवायचं जे शॉर्टकटमध्ये 30 सेकंड 15 सेकंडमध्ये आन्सर देणार आहे. आणि जर का मी दोन्ही साईडला 2 पायने डिवाइड केलं तर थीटा बाय 2 पाय जो मिळतो ना आपल्याला, थीटा बाय 2 पाय ही एक खूप डेंजरवाली क्वांटिटी आहे. त्याला नाव म्हणतो आपण नंबर ऑफ रेव्होल्युशन्स. एवढंच, नंबर ऑफ रेव्होल्युशन्स वी कॉल इट ॲज थीटा बाय 2 पाय. किती रेव्होल्युशन्स केले फॅननी, थीटा बाय 2 पाय. अँड दॅट कम्स आउट टू बी, याला 2 पायने डिवाइड केलं ना तर ओमेगा इनिशियल प्लस ओमेगा फायनल अपॉन 2 इंटू टी आहे ना. तुम्ही म्हणाल सर 2 पायने डिवाइड करा, करतोय डिवाइड बी, पण नीट पहा ना, ओमेगा फायनल आणि ओमेगा इनिशियल या दोघांमध्ये काय असतं. 2 पाय इंटू फ्रिक्वेन्सीज तर असते ती. व्हॉट इज ओमेगा फायनल. 2 पाय इंटू फायनल फ्रिक्वेन्सी असते, ही इनिशियल फ्रिक्वेन्सी असते. किंवा कधी कधी काही बुक्समध्ये फ्रिक्वेन्सीला एन लिहितात, एन इनिशियल एन फायनल. सो जर मी 2 पाय एन इनिशियल प्लस 2 पाय एन फायनल ह्या व्हॅल्यूज टाकल्या आणि नंतर 2 पायने डिवाइड केलं तर ते 2 पाय गायब होणार आहेत. अँड व्हॉट आन्सर यू गेट इज, तुम्हाला आन्सर असं मिळणार आहे एन इनिशियल प्लस एन फायनल बाय 2 इंटू टी. दॅट्स इट, दॅट्स इट. इनिशियल फायनल अपॉन 2 इंटू टी. म्हणजे नीट पहा, 120 RPM ओरिजिनल फ्रिक्वेन्सी होती, म्हणजे 2 हर्ट्स, हे तर सांगायची गरज नाही तुम्हाला. फायनल फ्रिक्वेन्सी 360 झाली, 360 म्हणजे 6 हर्ट्स. सो आधी 2 हर्ट्स होती, आता 6 हर्ट्स झाली. म्हणजे ॲव्हरेजली ॲडिशन अपॉन 2 काय झाली, 6 प्लस 2 8 बाय 2, 8 बाय 2 इज इक्वल टू 4 इंटू काय करायचं, फक्त टाईम 10 सेकंदांनी मल्टिप्लाय करायचं आहे. तर 40 रेव्होल्युशन्स त्यांनी परफॉर्म केले आहेत. हे आन्सर तुम्हाला विदिन 10-15 सेकंड्स येतं. मी एक सिमिलर क्वेश्चन असाच घेतो, बिना फोर्थ कायनेमॅटिकल इक्वेशनचा सॉल्व्ह करून बघा तुम्ही. यू विल रिक्वायर ॲटलिस्ट 5 मिनिट्स. नीट पहा, हा क्वेश्चन नॉर्मली CETला किंवा एंट्रन्स एक्झामला तर विचारतातच असला प्रकारचा प्रश्न. क्वेश्चन असा असतो, एक होता फॅन आणि हा फॅन रोटेट होत होता 600 RPMनी, 600 RPMनी रोटेट होत होता. तो अचानक त्याला स्विच ऑफ केल्यानंतर त्याचा स्पीड कमी कमी व्हायला लागला आणि खूप वेळानंतर त्याचा स्पीड झाला 120 RPM. 120 RPM झाला खूप वेळानंतर. खूप वेळ म्हणजे लेट अस कन्सिडर आफ्टर टाईम 12 सेकंड. 12 सेकंदानंतर त्याचा स्पीड कमी झाला, 600चा 120 झाला. तर एवढ्या प्रोसिजरमध्ये या 12 सेकंदात फॅन तर फिरतच होता, त्यांनी किती अँगल ट्रेस केला असेल, किती अँगल नाही, किती रेव्होल्युशन्स त्यांनी परफॉर्म केले असतील, किती गोल चक्कर मारले असतील. तर सांगितलं मी तुम्हाला, नंबर ऑफ रेव्होल्युशन्सचा फॉर्म्युला सिम्पल आहे. इनिशियल फ्रिक्वेन्सी 600 म्हणजे 10 हर्ट्स, हर्ट्समध्ये लक्षात ठेवा, हर्ट्समध्येच पाहिजे उत्तर, प्लस फायनल फ्रिक्वेन्सी 120 म्हणजे 2 हर्ट्स, डिवाइड बाय 2 ॲव्हरेज करून टाका त्याचा, डिवाइड बाय 2 ॲव्हरेज करून टाका, N1 प्लस N2 बाय 2 इंटू टाईम करा, टाईम आहे 12.
सो दिस इज 12/6. 6 × 12 इज 72. सो त्यांनी 72 रेव्होल्युशन्स केले आहेत आत्तापर्यंत. नंबर ऑफ रेव्होल्युशनसाठी हे कायनेमॅटिकल इक्वेशन बेस्ट आहे. वाईल सॉल्विंग न्यूमेरिकल्स इट विल सेव्ह अ लॉट ऑफ टाईम. ओके, सो दिस वर द कायनेमॅटिकल इक्वेशन्सचे बेसिक्स विच आर रिक्वायर्ड. आणि हे कालच्या लेक्चरमध्ये मी नाही कव्हर केले. सो आजचा पहिले 5-10 मिनटं त्याच्यासाठी डेडिकेट केलेले. आता जसं काल तुम्हाला मी होमवर्क दिलं आहे, तर त्या होमवर्क रिलेटेड आपण डाऊट्स किंवा त्या होमवर्क रिलेटेड एक्सप्लेनेशन बघून घेऊयात. एक्सप्लेनेशन झालं की वी विल स्टार्ट विथ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आणि देन वी विल एंटर द ॲक्च्युअल रोटेशनल मोशन टॉपिक, की त्याच्यात मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो बॉडीचा, मोमेंट ऑफ इनर्शियाच्या पुढच्या गोष्टी, टॉर्क, अँग्युलर मोमेंटम, कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, रोलिंग मोशन, ह्या सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत पुढच्या लेसनमध्ये. ह्या लेसनपेक्षा खूप बेटर आहे, खूप तगडा, कन्सेप्च्युअली खूप रिच आहे तो लेसन. तो लेसन म्हणजे एकच लेसन ह्या वर्षी तो, बट पुढचा पार्ट ऑफ दिस लेसन. चलो, सो मला असं वाटतं की खूप झाला टाइमपास. हे रब करतो मी. वी विल स्टार्ट विथ द न्यूमेरिकल्स. ओके, सो सगळ्यात पहिलं सॉल्ड एक्झाम्पलमधलं आपण हे 3 जे मला वाटत आहेत की जे थोडं तुम्हाला एक्सप्लेन करण्याची गरज आहे, तर त्यातला पहिला मी तिसरा घेतोय. फर्स्ट आणि सेकंड इझी आहे. थर्ड क्वेश्चन घेतोय. हा सॉल्ड एक्झाम्पल आहे पेज नंबर 7 वरती. क्वेश्चन तुम्हाला दिसत असेल. मी इथे क्वेश्चन रीड करणार आहे. डेटा मी लिहून घेतला आहे. वन्स आय रीड द क्वेश्चन तोपर्यंत तुम्ही वाचून घ्याल अँड देन वी विल स्टार्ट. अ रेसिंग ट्रॅक ऑफ कर्वेचर 9.9 मीटर, रेडियस ऑफ कर्वेचर ऑब्वियसली, इज बँक्ड ॲट अन अँगल ऑफ, इनडायरेक्टली अँगल दिलाय टॅन थीटा डायरेक्टली दिलाय. आपण तर खुश झालं पाहिजे की थीटा दिला असता 73 डिग्री, थीटा दिला असता 45 डिग्री, थीटा दिला असता 30 डिग्री, 32 डिग्री, तर आपल्याला काढत बसावं लागलं असतं टॅन थीटा. पण इथे तर त्यांनी आपली लाईफ इझी करून टाकली. टॅन इनवर्सला पलीकडे घेऊन जा. टॅन थीटा इज 0.5. क्या बात आहे. अँड कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे μs इज 0.2. डिटरमाइन द स्पीड लिमिट्स. स्पीड लिमिट म्हणजे इन्क्लाइंड रोडवरती, बँक रोडवरती अप्पर आणि लोअर लिमिट असते, काल बघितलंय. पण त्याला 10% सेफ साईडला तुम्ही कॅल्क्युलेट करा. 10%चा मार्जिन ठेवून तुम्ही कॅल्क्युलेट करा. याचा अर्थ काय की तुम्ही इंजिनियर आहात. एक रोड आहे आणि तो रोडचा तुम्हाला अँगल दिलेला आहे, त्या रोडचं तुम्हाला फ्रिक्शन दिलेलं आहे आणि तुम्हाला सांगितलंय की या रोडवरून गाडी किती फास्ट जाऊ शकते आणि किती स्लो जाऊ शकते. मिनिमम आणि मॅक्सिमम स्पीडचे इथे बोर्ड्स लावा, म्हणजे गाडीवाले गाडी चालवताना बघतील की ह्याच्यापेक्षा स्लो नाही, ह्याच्यापेक्षा फास्ट नाही जायचं. सो तुम्ही कॅल्क्युलेट कराल आणि तुम्हाला उत्तर आलं की 18 km/h ही मला मिनिमम स्पीड तर ठेवलीच पाहिजे, नाही तर गाडी सटकून खाली पडेल फ्रिक्शन कमी असल्यामुळे. सो तुम्ही लिहाल लोअर साईडला 18चा स्पीड ठेवा, नाही तर जाल खाली. आणि तुम्ही नंतर परत इंजिनियर आहे तुम्ही, सो तुम्ही अजून कॅल्क्युलेट करणार पुढच्या गोष्टी आणि तुम्ही मॅक्सिमम स्पीड काढणार. समजा तुम्हाला मॅक्सिमम स्पीड आली 150 km/h, तर तुम्ही ती इथे लिहिणार 150. याला म्हणतो आपण की आपल्याला सेफ स्पीड्स काढायच्या आहेत. बँक रोडवरती सेफ स्पीड 2 असतात, एक मिनिमम असते, एक मॅक्सिमम असते. बट आपल्याला नुसत्या सेफ स्पीड काढायच्या नाही आहेत, आपल्याला ते 10% मार्जिन ठेवून काढायचे आहेत. म्हणजे समजा मी थोडेसे व्हॅल्यूज चेंज करतो सो दॅट आपल्याला कॅल्क्युलेशन्स इझी पडतील. समजा आपल्याला लोअर लिमिट आली 30 km/h, समजा पकडून चला 30 आली, आणि मॅक्सिमम आली 120 km/h. तर तुम्ही एकदम ऑनेस्ट इंजिनियर असाल किंवा एकदम ऑनेस्टली आपल्याला इथं स्पीड लिमिट लिहायची असतील, तर आपण काय करणार की इथं 30 लिहिणार मी आणि इथे लिहिणार 120. पण गाडी चालवणारे थोडीच ऑनेस्ट असतात. ते 30 म्हटल्यावरती किंवा 120 म्हटल्यावरती ते 140ने जाता जाता बघतील 120चा बोर्ड. कोण रूल फॉलो करत नाही ना. सो म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला इथे नोटीस बोर्ड्स किंवा आपल्याला इथे जे लावायचे आहेत साईन बोर्ड्स, ते लावतानाच सेफ्टी कन्सिडर करून लावायचं आहे. कन्सिडरिंग द सेफ्टी मला इथे लावायचं आहे. म्हणजे ते म्हणतात 10% सेफ आहे मॉडेल तुमचा, 10% सेफ्टी, 10% मार्जिन सोडून लावा. म्हणजे काय करा ते म्हणतात की 30 आहे ना, तुम्ही 30 नका लिहू, तुम्ही थोडं जास्तच लिहा. म्हणजे समजा एखाद्याची स्पीड समजा त्याच्यापेक्षा कमी आली तर तो सेफ राहील. 10% मार्जिन सोडा. सो 30चं 10% किती होतं रे, 30चं 10% 3 होतं. सो तुम्ही काय करा, 3 त्याच्यात ॲड करा, म्हणजे 33 km/h ठेवा. म्हणजे चुकून एखादा गाडी चालवता 32 आणि 31वर आला तरी त्याला नंतर रिअलाइज झालं अरे आपण 33च्या खाली गेलोय, तरी तो सेफ राहील. समजा तुम्ही 30च लावलं जी ॲक्च्युअल स्पीड आहे, आणि नंतर एखादा गाडी चालवणारा 25पर्यंत पोहोचला स्पीडनी किंवा 27-28ला पोहोचला आणि त्यांनी बोर्ड बघितला अरे 30 पाहिजे, तर तोपर्यंत ते बोर्ड बघण्याच्या आधी तो गेला असेल बाहेर ट्रॅकच्या.
सो आपल्याला थोडीशी जास्त व्हॅल्यू टाकायची. सो मार्जिन कसं काढायचं आहे, ही मिनिमम आणि ही मॅक्सिमम आहे. तर मिनिममच्या 10% वरती आणि मॅक्सिममच्या 10% खाली. ह्याचं 10% काय असतं रे, 120चं 10% असतं 12. तर मला 12 मायनस करावं लागेल. 12 मायनस केलं तर मी 108चा बोर्ड इथं लावला पाहिजे. म्हणजे समजा एखाद्याला रूल ब्रेक करायचे आहेतच आणि त्यांनी ठरवलं की 108 आहे ना, चल जातो 110ने, तरी तो सेफ राहील. त्यांनी रूल जरी ब्रेक केले तरी 110, 112, 113, 114 त्यांनी खूपच जास्त रूल ब्रेक केले तर मग त्याचं पण काही खरं नाही. ठीक आहे. सो आपल्याला ह्याला म्हणतो आपण कीपिंग द मार्जिन. तुम्ही हा विचार केला असेल, सर मार्जिन खाली का नाही घेतलं, 27 आणि इथे जास्त का नाही दाखवलं 132, मार्जिन बाहेर का नाही करत. तर कॉमन सेन्स आहे, मार्जिन मी कमी आणि इथे जास्त केलं तर इथे 132चा बोर्ड लावणं म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे एखादा 130नी पण त्याला वाटेल मी सेफ आहे, पण तो 130ला बाहेर गेलेला असेल, कारण की 120 रिअल सेफ लिमिट आहे. सो कधी पण मार्जिन घेताना इथून कमी आणि इथून जास्त असे बोर्ड्स लावले पाहिजेत, लेसर. ठीक आहे. दिस इज हाऊ द क्वेश्चन इज टू बी सॉल्व्ड. ह्या पर्टिक्युलर क्वेश्चनमध्ये कॅल्क्युलेशन्स करायचेत. मी तर जसं रँडम नंबर्स घेतले, तुम्हाला खरं खरं कॅल्क्युलेशन करायचे आहेत. सो मी त्याच्या डिटेलमध्ये जाणार नाही आहे, मी जस्ट तुम्हाला फॉर्म्युला लिहून दाखवतो की नक्की कन्सेप्ट काय. बघा, आपल्याला ह्या क्वेश्चनमध्ये व्ही मिनिममचा फॉर्म्युला माहिती असला पाहिजे आणि व्ही मॅक्सिममचा फॉर्म्युला माहिती असला पाहिजे. अंडर रूट आर जी टॅन थीटा मायनस म्यू एस 1 प्लस म्यू एस टॅन थीटा आणि आर जी मॅक्सिममचा फक्त वरती प्लस खाली मायनस. सो आपण टाकूयात व्हॅल्यूज. 9.9 इंटू 10 99. जीला काय घ्यायचं काय सांगितलं आहे का, जीला काय घ्यायचं सांगितलं नाही आहे, 10 घेऊन टाकूयात. 9.9 इंटू 10 इज 99. टॅन थीटा 0.5 आहे, 0.5 मायनस 0.2 0.3 होतो, डिवायडेड बाय 1 प्लस म्यू एस इंटू टॅन थीटा. ह्या दोघांना मल्टिप्लाय करा. 0.5 इंटू 0.2 केलं तर 0.01 येईल. 0.1 येईल, सॉरी 0.01 नाही 0.1 येईल. सो 0.1. 1 प्लस 0.1 कम्स आउट टू बी 1.1. मुद्दामून 9.9 दिलं आहे. सो हा बरोबर कॅन्सल झाला त्याच्याबरोबर. 1.1 90 जा 9 जा 9.9 आणि 10 जा 90. सो 90 इंटू 0.3 इज 0. ह्याला द्या 3 इंटू 9 इज 27. रूट 27 इज युअर मिनिमम स्पीड. रूट 27चं उत्तर येतं. मी बघूनच सांगतो आता तुम्हाला, कारण की मला कॅल्क्युलेशन करण्यात काही इंटरेस्ट नाही. ठीक आहे. आपल्याला ॲक्च्युली करायचेत पण बोर्ड एक्झाममध्ये लॉक टेबल वगैरे वापरून. ठीक आहे, पण तो तर पार्ट तुम्ही कराल. ही आली आपली वेलॉसिटी. ह्याला 10% सेफ करायचं. ही मिनिमम वेलॉसिटी. व्ही मिनिमम आहे हा 5.196 आणि व्ही मॅक्स काय येणार आहे, तर व्ही मॅक्ससाठी इथे वरती प्लस होईल. सो हा 0.5 प्लस 0.2 99 इंटू 0.5 प्लस 0.2 0.7 आणि खाली मात्र यावेळेस मायनस होईल 0.9 होईल तो. आणि 0.9 110 जा 0.9 911 जा 99 असतो ना, म्हणून 110 जा झाला तो. आणि 110 इंटू 0.7 0 त्याला द्या. 11 इंटू 7 आहे 77. 77चा रूट काय येतो, तर 8 आणि 9च्या मध्ये कुठेतरी 8.775 आहे असं ते म्हणतायत. ठीक आहे. ही झाली माझी मॅक्सिमम स्पीड. आता तुम्हाला पुढच्या गोष्टी कळाल्या असतील असं मला वाटतंय की 10% मार्जिन सोडा, म्हणजे ह्याच्यापेक्षा 10% पुढे आणि ह्याच्यापेक्षा 10% मागे जाऊन तुमचे आन्सर्स सांगा, तर दिस इज कन्सिडरिंग 10% ऑफ मार्जिन. ठीक आहे. हाऊ टू इन्क्रीज 10%, 10% वाढवून सांगायचं आहे. म्हणजे ओरिजिनल घ्यायचं आहे मला प्लस 10% ऑफ 5.196 ॲड करायचं आहे. म्हणजे 5.196 प्लस 10%, हे प्लस ह्याचं 10%. 10% काय असतं रे, 10/100 असतं. सो सॉल्व्ह केलं तर तुम्हाला उत्तर येईल हे 5.196 प्लस 10% ऑफ 5.196. हे ॲड करून तुम्हाला उत्तर येईल रफली 5.7 5.7 वगैरे काहीतरी येईल. आणि इथनं 10% मायनस करायचं. सो कसं करायचं मायनस, 8.775 मायनस 10% ऑफ 8.775 आणि मायनस करायचं. 10% काय असतं, 10/100. हा झाला ट्रेडिशनल वे पर्सेंटेजशी कसं डील करायचं. बट शॉर्टकट असा असतो की जर एखाद्या गोष्टीला 10% वाढवायचं असेल तर डायरेक्टली त्या गोष्टीला 1.1नी मल्टिप्लाय करायचं. एखाद्या गोष्टीला 10%नी वाढवायचं असेल तर त्याला 1.1नी मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 1 तर असतो ओरिजिनल घ्यायचा आणि 0.1 म्हणजे 10%.
जर एखाद्या गोष्टीला मला 20% वाढवायचं आहे तर मला त्याला 1.2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. एखाद्या क्वांटिटीला मला 30% वाढवायचं आहे तर मला त्याला 1.3 ने मल्टिप्लाय करावं लागेल, तर तो 30% वाढेल. इथे मला 10% वाढवायचं होतं फक्त, सो मी त्याला 1.1 ने मल्टिप्लाय करणार, माझं उत्तर येणार 5.7. तसंच उलटं मला एखाद्याला 10% कमी करायचं असेल, रिड्यूस करायचं, तर मला 0.9 ने 1 पासून 0.1 खाली 0.9 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मला एखाद्या गोष्टीला 20% रिड्यूस करायचं असेल तर मला त्याला 0.8 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मला एखाद्या गोष्टीला 30% डिक्रीज करायचं असेल तर मला त्या क्वांटिटीला 0.7 ने मल्टिप्लाय करावं लागेल. इन्क्रीज असेल तर 1च्या वरती 0.1, 0.2, 0.3 म्हणजे 10% वाढ. आणि ते प्रूफ पण करता येतं काय, बघा मी तुम्हाला दाखवतो. इन्क्रीज बाय 10%, एखादी क्वांटिटी एक्स आहे त्याला 10% ने इन्क्रीज करायचं असेल तर मी तुम्हाला काय म्हटलो, 1.1 ने मल्टिप्लाय करा. मी तुम्हाला हे प्रूव्ह करून दाखवतो की 1.1 आलाच कसा आला बघा. तर एक्सला 10% वाढवताना ओरिजिनल एक्स घेणार तुम्ही, प्लस तुम्ही काय करणार 10% ऑफ एक्स घेणार परत, आणि 10% म्हणजे 10/100 म्हणजेच 0.1x घेणार, म्हणजे 1x प्लस 0.1x इज 1.1x. हेच 10% डिक्रीज असतं तर तुम्ही इथे मायनस झालं असतं, मग 0.9 आलं असतं. सो एकदम सिम्पल लॉजिक आहे. एखादी गोष्ट 10% कशी वाढवायची, 1.1 ने मल्टिप्लाय करायचं. 10% कमी करायची, ह्याला 0.9 ने मल्टिप्लाय करा, मग यू विल गेट युअर आन्सर्स. ठीक आहे. दिस वॉज द थर्ड क्वेश्चन. व्हेरी इम्पॉर्टंट, एस्पेशली द कन्सेप्ट ऑफ मार्जिन. हा खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट होता म्हणून मी इथे तो एक्सप्लेन केला आहे. लेट्स मूव्ह टू क्वेश्चन नंबर 4 नाव. ओके, सो द नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 1.4, दॅट इज एक्झाम्पल नंबर 4, सॉल्व्ड एक्झाम्पल नंबर 4. असं एक स्ट्रक्चर आहे, इथे काहीतरी घोडे बिडे लावलेत आणि इथून ह्याला फिरवलं आहे. ठीक आहे. सो क्वेश्चन आहे की 37 डिग्रीला जर काही अँगल असेल तर कितीच्या फ्रिक्वेन्सीने फिरवलं तर तो अँगल अचीव होईल. खूप सिम्पल क्वेश्चन आहे. कोनिकल पेंडुलममध्ये आपण बघितलं आहे. फक्त कोनिकल पेंडुलम आणि ह्याच्यात फरक असा आहे की हा एक्स्ट्रा रॉड आहे. एक्स्ट्रा रॉडमुळे तो अजून एक्स्ट्रा लांब जाणार आहे, म्हणजे फिरताना तो ह्या सर्कलमध्ये फिरणार आहे. सो आपल्याला रेडियस हे घ्यावं लागणार आहे. रेडियस म्हणजे रेडियस कसा कॅल्क्युलेट करणार आहे, हा 2.1 तर घ्यावाच लागेल, 2.1 तर घ्यावाच लागेल, तो आडवा डिस्टन्स फिक्स आहे, प्लस हा घ्यावा लागेल. कोनिकल पेंडुलममध्ये फक्त हाच घेतो आपण. म्हणजे जर का हे 1.5 असतं कोनिकल पेंडुलमचं, हा थिटा असता तर तुम्ही हा अँगल लगेच, ही साईड लगेच कॅल्क्युलेट केली असते आणि लगेच रेडियस लिहिला असता. इथे रेडियस काढण्याला एक स्टेप जास्त आहे की हे डिस्टन्स ॲड करावं लागणार आहे, आणि की हा रॉड फिक्स्ड आहे आडवावाला. आता पहा हे डिस्टन्स कसं काढायचं. हे डिस्टन्स सांगितलं आहे तुम्हाला, थिटाच्या ऑपोजिट साईन असतो. सो 1.5 साईन 37, साईन 37 आणि कॉस 37चे व्हॅल्यूज माहिती असल्या पाहिजे तुम्हाला. 3/5 कॉस 37 असतो 4/5. सो दीडला 3/5 ने मल्टिप्लाय केलं तर तुमचं उत्तर 0.9 येतं. करून बघा मल्टिप्लाय. 1.5 इंटू 5, 5 इंटू 0.3 जा 15, 0.3 इंटू 3 0.9. सिम्पल. सो 0.9 हे 0.9 आणि हे 2.1 मेक्स द टोटल रेडियस इक्वल टू 3 मीटर. आणि पुढे सेम आहे सगळं जे काय कोनिकलमध्ये केलं आहे. व्हॉट वी हॅव स्टडीड इन कोनिकल की बाबा टेन्शनचे 2 कॉम्पोनंट असतात. एक असतो अपवर्ड, एक असतो अपवर्ड, जो वेटला बॅलन्स करत असतो mgला. सो काय असतो पहिला, mgला बॅलन्स करणारा टेन्शनचा कॉस कॉम्पोनंट असतो, आणि टेन्शनचा साईन कॉम्पोनंट सेंट्रिपिटल फोर्स देत असतो. इथे सेंट्रिपिटल फोर्स आपल्याला टेन्शनचा साईन कॉम्पोनंट देतोय. काय असतो सेंट्रिपिटल फोर्स, mv²/r असतो. सर अरे कशाला वापरू mv²/r, मला फ्रिक्वेन्सी विचारली, सो मी फ्रिक्वेन्सीवाला फॉर्म्युला बनवतो, mr². काय घेऊ रेडियस, त्याचा खरा रेडियस, हा वाला रेडियस. झालं, सबस्टिट्यूट करा, सॉल्व्ह करा, आन्सर मिळेल. डिवाइड करूयात, कारण की टेन्शन नाही आहे आपल्याला माहिती, टेन्शन माहीतच नाही आहे काय. साईन बाय कॉस इज टॅन थीटा, m गेला, r⍵² इज टॅन थीटा. सो ओमेगा विल बी वॉट, टॅन थीटा g by r चा रूट. टॅन थीटा इज टॅन 37, टॅन 37 इज साइन 37 बाय कॉस 37 विच इज 3/4. बघा आता ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे काय, अँगल्सबद्दल माहिती पाहिजे. स्टँडर्ड अँगल आहे हा 37, साइन 37ची व्हॅल्यू, कॉस 37ची व्हॅल्यू तुम्हाला लक्षात नसेल ठेवायची ना, तर बेस्ट आहे हा ट्रायंगल लक्षात ठेवा. एक पायथागोरस ट्रिपलेट आपल्याला माहिती असलं पाहिजे. 3, 4, 5 आहे, हा बेस्ट पायथागोरस ट्रिपलेट आहे जो सगळ्यांना माहिती आहे.
हा पायथागोरस ट्रिपलेट तुम्हाला माहीत आहे का? 3² + 4² = 5². असं कुठे बघितलं आहे आपण लाईफमध्ये? बघितलं असेल ना, 3² 4² 5². तर जी साईड 3 सगळ्यात छोटी आहे ना, त्याच्यासमोर सगळ्यात छोटा अँगल असतो आणि ह्याच्यासमोर 53 असतो आणि हा 90 असतो ऑब्व्हियसली. सो टॅन थिटा काय येणार आहे? टॅन 37 येणार 3/4. ऑपोजिट आपण ॲडजस्टंट असतो टॅन थिटा. आला. जी तर 10 असतो. रेडियस 3 मीटर आपण कॅल्क्युलेट केला आहे, 3 मीटर. सो 3 3 जाणार, रूट घ्यायचा आहे. सो रूट काय येणार रे? 10/4 म्हणजे 2.5. 2.5चा रूट घ्यायचा आहे. 2.5चा रूट घेणं आपल्याला जमणार आहे का असं मला वाटत नाही. सो मी त्याला 100नी मल्टिप्लाय, बघा 25/10 लिहू शकतो मी त्याला. 25/10 मी त्याला लिहू शकतो. 10नी मल्टिप्लाय, 10नी डिवाइड केलं. बट असं करून काही उपयोग नाही आहे, कारण की आपल्याला 10चा परफेक्ट स्क्वेअर माहीत नाही. सो परफेक्ट स्क्वेअर 100चा असतो. सो मी त्याला अजून एक 10नी मल्टिप्लाय करतो. असं केल्याने हा बनला परफेक्ट 10, हा 250. सगळ्यात जवळचा स्क्वेअर रूट 256, 256 विच इज ऑफ 16. सो मे बी 15.8, 15.7, 15.6, काहीतरी 15.9 काही पण असू शकतो. 15.8 लिहितो मी. डिवाइड बाय 10 केलं तर 1.58 ओमेगा रेडियन पर सेकंड. आता मला माहीत नाही फ्रिक्वेन्सी अँग्युलर विचारली का लिनियर. ह्यांनी विचारली आहे लिनियर फ्रिक्वेन्सी. अच्छा, लिनियर फ्रिक्वेन्सी काय असतं? लिनियर फ्रिक्वेन्सी म्हणजे एन वाली, एन 2π, ह्याला मी टाकू शकतो 2π फ्रिक्वेन्सी इज 1.58. किंवा मला जर काही आधीच माहिती असतं की लिनियर फ्रिक्वेन्सी विचारली तर मी हे सॉल्व नसतं करत बसलो. मी ह्याला अंडर रूट काय ठेवलं असतं? 10/4च ठेवलं असतं. असं का सांगतो मी तुम्हाला? 10/4 का ठेवलं असतं? कारण की मला माहीत आहे पायची व्हॅल्यू अशी आहे की पाय स्क्वेअर करतो ना आपण, तर ते अप्रॉक्सिमेटली 10 बनतो. पायची अप्रॉक्सिमेटली पाय स्क्वेअरची व्हॅल्यू 10 असते. लक्षात ठेवा तुम्ही. ह्या बेसिक गोष्टी आहेत. हळूहळू तुम्हाला समजेल मी काय काय वापरतो आणि न्यूमेरिकलसाठी खूप हेल्पफुल राहील. त्यामुळे नुसता पायची व्हॅल्यू कॅन आय से इट इज अप्रॉक्सिमेटली √10. आणि जर √10 आहे तर पाय आणि √10 गायब झाला. सो राहिलं काय? 2n इज इक्वल टू 1/√4. अरे √4 तर 2 असतो. सो n काय झालं रे? n झाला 1/2 खाली गेला 4 RPS किंवा हर्ट्स. SI युनिट आहे ना, हर्ट्स. धिस इज द फ्रिक्वेन्सी. करेक्ट. 1/4 रेव्होल्युशन्स पर सेकंड, किंवा त्याला आपण काय म्हणतो? हर्ट्स म्हणतो. हर्ट्स. समजलं का कसं झालं, काय झालं? कोनिकल पेंडुलमचा फक्त हा एक्स्ट्रा आर्म लावलाय. ठीक आहे. आता 5वा प्रश्न बघूयात. लेट्स सी द 5th क्वेश्चन. हे रब करून टाकतो मी. ओके, सो द नेक्स्ट क्वेश्चन इज द 5th सॉल्व्ड एक्झाम्पल, जो मी काल सांगायला विसरलेलो. 1.5. अ सेमी वर्टिकल अँगल ऑफ अ कोनिकल सेक्शन इज 37 डिग्री. एक फनेल आहे. देर इज अ स्मॉल बॉल केप्ट इनसाइड द फनेल अँड इट इज रोटेटेड. द मॅक्सिमम वेलॉसिटी, मॅक्सिमम स्पीड ह्याची 2 मीटर पर सेकंड आहे त्या बॉलची आतमध्ये. देन व्हॉट इज द इनर रेडियस? ओके, मॅक्सिमम वेलॉसिटी किती आहे? 2 मीटर पर सेकंड इन ऑर्डर टू रिमेन इन द फनल. त्याच्यापेक्षा फास्ट फिरवलं तर काय होणार आहे बघू आपण. क्वेश्चन इज व्हॉट इज द इनर रेडियस ऑफ द फनल, अँड सेकंड इज देअर एनी लिमिट ऑन द फ्रिक्वेन्सी? ओमेगावर काही लिमिट आहे का ओमेगावरती ते विचारलं. फ्रिक्वेन्सीवर काही लिमिट आहे का? स्पीड, मॅक्सिमम स्पीड दिली आहे. मॅक्सिमम स्पीड 2 मीटर पर सेकंड दिली आहे. 2 मीटर पर सेकंड. ओके, सो आपण बघूयात की पहिलं तर ह्याच्यात इक्वेशन्स कसे आहेत. हा कोनिकल सेक्शन आहे, 37 डिग्री अँगल आहे. तर आपल्याला माहीत आहे, हे मी आधीच रिझॉल्व्ह करायला नव्हतं पाहिजे. आपल्याला माहिती आहे की हा कोनिकल सेक्शनमध्ये समजा आपला जो ऑब्जेक्ट आहे तो इथं फिरतो, ह्या प्लेनमध्ये असा फिरतो, तर त्याच्यावरती नॉर्मल रिॲक्शन असा लागणार आहे. नॉर्मल रिॲक्शन कधी पण सरफेसला परपेंडिक्युलर असतो. हा 90 डिग्री असतो, बरोबर. हा 37 आहे. आता जर का मी या नॉर्मल रिॲक्शनला रिझॉल्व्ह केलं, आडवं, हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल, तर नीट पहा. 37 हा झाला 90, 37 90, तर हा 53 झाला. उरलेला 53 झाला. बट हा 53 झाला म्हणजे हा 37 झाला. याचा अर्थ हा 37 असेल तर त्यांनी ह्याला पण 37 म्हटलं पाहिजे. म्हणजे हा थीटा तर हा पण थीटा, आणि हा थीटा तर हा वाला कॉस थीटा. थीटाच्या जवळचा कॉस, थीटापासून पलीकडचा साईन. सो इथे थोडासा गेम उलटा आहे. इथे काय होतंय, या पार्टिकलचं वजन mg बॅलेन्स करणारा साईन कॉम्पोनंट आहे. n साईन थीटा इज बॅलेन्सिंग mg, वेर ॲज सेंट्रिपिटल फोर्स देणारा कोण आहे? n कॉस थीटा. n कॉस थीटा इज गिविंग सेंट्रिपिटल फोर्स. मी हा वाला फॉर्म्युला सध्या लिहितो.
बट नंतर मला फ्रिक्वेन्सीची लिमिट पण काढायला सांगितली, त्यासाठी मी आत्ताच कष्ट वाचवतो. एन कॉस थिटा इज एम आर ओमेगा स्क्वेअर. ह्याच्यातनं पण आपल्याला ओमेगाचे पण लिमिट काढता येईल ना, ओमेगा म्हणजे फ्रिक्वेन्सी असते. सो त्यांनी पण आपल्याला फ्रिक्वेन्सी काढता येणार आहे. आत्ता आपण स्पीडबद्दल बोलून घेऊ. स्पीडची लिमिट दिली आहे, रेडियस विचारला आहे. सो सिम्पल आहे. जर मी डिवाइड केलं इक्वेशन 2y1ला, ठीक आहे, असंच डिवाइड करून टाकू सर, असंच डिवाइड करून टाकू. मी डिवाइड केलं असं तर काय होईल, एन एन कॅन्सल होईल, कॉस बाय साईन इज कॉट थिटा इज इक्वल टू एम एम कॅन्सल होईल, व्ही स्क्वेअर बाय आर जी. याचा अर्थ तुम्हाला विचारलं आहे, जर वेलॉसिटी वाढली मॅक्सिमम झाली तर रेडियस काय होणार आहे. रेडियस आणि वेलॉसिटीमध्ये रिलेशन बघा तर जरा तुम्ही, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी कॉट थिटा. अरे कॉट थिटा तर 37 अँगलमुळे फिक्स कॉन्स्टंट आहे. कोण आहे, कॉन्स्टंट. जी तर दुनियाभरचा कॉन्स्टंट आहे, म्हणजे अर्थचा 9.8. म्हणजे व्ही आणि आरमध्ये रिलेशन तर कसं आहे रे, व्ही आणि आरमध्ये डायरेक्ट रिलेशनसारखं आहे. याचा अर्थ व्ही वाढत जाईल, आर वाढत जाईल. व्ही वाढला की आर वाढणार आहे. आणि व्ही ते म्हणतात मॅक्सिमम 2 मीटर पर सेकंड. मग आर किती असेल, काढा आर किती असेल या फॉर्म्युल्यामध्ये टाकून. इथे 2 टाकूयात, 2चा स्क्वेअर 4 इज इक्वल टू आर किती आहे माहीत नाही, आरला मॅक्सिमम म्हणावं लागेल त्या ठिकाणी, कारण की व्ही मॅक्स बनला तर आर पण मॅक्सच बनणार आहे. जी 10 असतो, कॉट 37 किती असतो तर ॲडजेसंट अपॉन ऑपोजिट असतो, त्यामुळे तो 4/3 असतो. कसा आला मला 4/3, तर हा ट्रायंगल आठवून घ्या तुम्ही, 3, 4, 5. कॉट 37 इज ॲडजेसंट अपॉन ऑपोजिट 4/3. 4 will cancel with this 4, r will become 4, 2 square is 4 काय, 4 will cancel with 4, r max will become 0.3 मीटर. 0.3 मीटरचा रेडियस असला पाहिजे या ब्रिमचा, मॅक्सिमम रेडियस 0.3 मीटर असला पाहिजे. त्याच्यावरती रेडियस नाहीच आहे, म्हणून स्पीडही नाही आहे. स्पीड आणि रेडियस एकमेकांना प्रपोर्शनल आहेत. आता तुम्हाला विचारलं आहे त्यांनी की फ्रिक्वेन्सीची काय लिमिट असेल, बघूयात. ह्याला पण डिवाइड करूयात. सो फ्रिक्वेन्सी आणि रेडियसमध्ये रिलेशन बघूयात काय ते. तर हे कॅन्सल झालं, हे पण कॅन्सल झालं. सो कॉट थिटा काय येतो आता, कॉट थिटा येतो आर ओमेगा स्क्वेअर अपॉन जी. सो आर ओमेगा स्क्वेअर अपॉन जी म्हणजे आर आणि ओमेगामध्ये रिलेशन तर बघा नीट जरा. आर ओमेगा स्क्वेअर इज जी कॉट थिटा. कॉट थिटा कॉन्स्टंट आहे, जी दुनियाभरचा कॉन्स्टंट आहे. सो आर ओमेगा स्क्वेअर हा जर काही कॉन्स्टंट असेल, याचा अर्थ आर आणि ओमेगा एकमेकांना इन्व्हर्स प्रपोर्शन आहेत. म्हणजे आर कमी झाला, ओमेगा वाढेल. आर कमी कधी होईल, जर हा फनेल इथे फिरणारा पार्टिकल इथे फिरत असेल, आर कमी झाला, अजून इथे फिरत असेल, आर अजून कमी झालं, अजून फिरत असेल, आर अजून कमी झालं. याचा अर्थ आर ऑलमोस्ट इथपर्यंत झिरोच बनणार आहे. आर कमी होतोय, तर फ्रिक्वेन्सी वाढत चालली आहे. सो त्याला काही लॉजिक नाही आहे की इथं हायेस्ट फ्रिक्वेन्सी असणार आहे, कारण की इथे आता अडकून जाईल तो, त्याला स्पेसच मिळणार नाही. सो फ्रिक्वेन्सीला कोणती लिमिट आहे असं विचारले तुम्हाला. फ्रिक्वेन्सीला हायर लिमिट आहे का लोअर लिमिट आहे, तर दोन्ही लिमिट चेक करूयात. ओमेगाला हायर लिमिट पॉसिबल आहे का, तर जर आरला लोअर लिमिट असती तर लोअर लिमिट ऑफ आर तर 0 आहे. तर ह्याला या फ्रिक्वेन्सीला हायर फ्रिक्वेन्सीला मिनिंग बनत नाही, कारण की ती इन्फिनिटी बनते, विच इज नॉट पॉसिबल. त्यामुळे ओमेगाला हायर लिमिटची लॉजिकच नाही आहे, कारण की व्ही ओमेगा आणि आर इन्व्हर्स प्रपोर्शन आहेत. आपण हे आत्ता जस्ट प्रूव्ह केलं आहे. सो जर ओमेगाला हायर लिमिट नाही आहे तर लेट अस चेक लोअर लिमिट आहे का. मग ओमेगाला लोअर लिमिट कधी असेल, जर आपण आरची अप्पर लिमिट टाकली तर. आरची अप्पर लिमिट तर आपण काढली आहे ना 0.3, मॅक्सिमम आहे आरची व्हॅल्यू. सो ज्यावेळेस आरची अप्पर लिमिट असेल, ओमेगाची लोअर लिमिट असेल. याचा अर्थ या फनेलवरती पार्टिकल फिरताना जसा वर जाईल, व्ही आर आणि ओमेगामध्ये तुम्ही सांगा तुम्हाला समजलं आहे का, पार्टिकल जसा वर जाईल ह्याच्यातलं कोण वाढेल. जर तुमचा आन्सर असेल की सर हे वाढेल आणि हे वाढेल, तर तुमचा आन्सर बरोबर आहे. जसा पार्टिकल वर जाईल हे आणि हे वाढेल, कारण की ते डायरेक्टली प्रपोर्शनल होते. मात्र जसा हा आर वाढेल तसा ओमेगा कमी होईल, इन्व्हर्स प्रपोर्शन. जसा आर वाढेल ओमेगा कमी होईल. त्यामुळे ओमेगा सगळ्यात कमी कुठे असेल, टॉपला. सगळ्यात कमी. सगळ्यात जास्त कुठे असेल, बॉटमला. बट बॉटमला किती जास्त असेल डिफाईन करण्याचाच अर्थ नाही, कारण की त्याचा पॉईंट आहे, इथे तो पार्टिकल फिरूच शकणार नाही प्रॅक्टिकली. सो त्याला देर विल बी नो हायर लिमिट, त्याला एक लोअर लिमिट असेल. हायेस्ट पॉईंटला एक लोअर लिमिट असेल. सो ओमेगा किंवा फ्रिक्वेन्सी विल हॅव अ लोअर लिमिट. आणि ती लोअर लिमिट काय असेल तर ती मी काढू शकतो आता, कारण की माझ्याकडे रेडियसही आहे,
आणि त्या लोकेशनचा रेडियस आहे आणि या लोकेशनची वेलॉसिटी पण आहे ना, आपल्याला क्वेश्चनमध्येच त्यांनी दिली आहे 2 मीटर पर सेकंड घ्या म्हणून, ती मॅक्सिमम वेलॉसिटी. सो व्ही इज इक्वल टू आर ओमेगा वापरून आय कॅन इझिली फाइंड इट. व्ही आहे 2, आर आहे 0.3, ओमेगा असतो 2 पाय इंटू फ्रिक्वेन्सी. 2 कॅन्सल होणार, फ्रिक्वेन्सी येणार 1/0.3 पाय. ह्याला सॉल्व कसं करायचं, 10 मल्टिप्लाय डिवाइड करायचं. 10/3 पाय. पाय ऑलमोस्ट पायजा, बिकॉज पाय स्क्वेअर 10 असतो, पाय ऑलमोस्ट पायजा होऊन जाईल. पाय स्क्वेअर 10 असतो, मी तुम्हाला सांगितलेलं. सो उत्तर येतं π/3 विच इज 1 सेकंड येतं, ऑलमोस्ट 1 हर्ट्स येतं, ऑलमोस्ट 1 हर्ट्स उत्तर येतं. त्यांनी दिलेलं आहे 1 हर्ट्स. येस, त्यांनी पण तेच उत्तर दिलं आहे 1 हर्ट्स. ठीक आहे, अप्रॉक्सिमेटली आहे बट ठीक आहे. सो दीज वर दी सॉल्व्ड एक्झाम्पल्स जे तुम्हाला ऑलरेडी बुकवाल्यांनी सॉल्व करून दिले आहेत, बट तुम्ही वाचताय 2-3 वेळा वाचताय तरी तुम्हाला त्याच्यातले लॉजिक कन्सेप्ट नसतील कळाले, तर मी हे सगळे क्वेश्चन एक्सप्लेन करून दिले आहेत तुम्हाला. आता आपण बघूयात अनसॉल्व्ड एक्झाम्पल्स. अनसॉल्व्ड एक्झाम्पल्स बघून झाल्यावरती आपला सर्क्युलर मोशनचा हॉरिझॉन्टल संपतो, जस्ट राहतो व्हर्टिकल. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशनही संपून टाकू विथ सम एक्झाम्पल्स एज वेल. सो लेट्स मूव्ह टू अनसॉल्व्ड एक्झाम्पल्स नाव. ओके, आता अनसॉल्व्ड एक्झाम्पल्स करायचे आहेत. 12वा क्वेश्चन इझी आहे. मी 13, 14, 15 आणि 16 हे 4 क्वेश्चन्स करतोय. थोडं फास्ट करूयात आणि नंतर आपण लगेच आपल्याला थिअरी चालू करायची आहे. सो पहा, 13वा क्वेश्चन, आय विल रीड इट, तुम्हाला क्वेश्चन दिसत असेल. क्वेश्चन आहे कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द कॉइन अँड अ ग्रॅमोफोन डिस्क. एक डिस्क आहे, कॉइन आणि डिस्कमध्ये फ्रिक्शनचं कोइफिशियंट दिलं आहे 0.5, रेडियस ऑफ द डिस्क दिली आहे 8 सेंटीमीटर आणि सांगितलं आहे की ॲट व्हॉट मिनिमम फ्रिक्वेन्सी इट विल स्टार्ट स्लिपिंग. म्हणजे हा कॉइन स्लिप झाला पाहिजे. बेसिकली हा क्वेश्चन खूप इझी आहे. याला कितीच्या फ्रिक्वेन्सीने मी फिरवू, अँग्युलर फ्रिक्वेन्सी किंवा लिनियर फ्रिक्वेन्सीने कितीने फिरवू की हा स्लिप झाला पाहिजे. याला 2 अप्रोचेस असतात. एक अप्रोच असतो नॉन इनर्शियल फ्रेम, एक अप्रोच असतो इनर्शियल फ्रेम. एका अप्रोचमध्ये आपण म्हणतो की फ्रिक्शनल फोर्स इज प्रोव्हाइडिंग सेंट्रिपिटल फोर्स, एक अप्रोच असा म्हणतो. आणि दुसरा अप्रोच म्हणतो सेंट्रिफ्युगल फोर्स इज बॅलेन्स्ड बाय फ्रिक्शनल फोर्स, असं. सो दोघांचं उत्तर तर तेच येतं, इक्वेशन तेच येतं. बघूयात सॉल्व करून की जर आपल्याला कंडिशन काढायची, कंडिशन जोपर्यंत तो स्लिप नाही होणार, नो स्लिपिंग कंडिशन, तर फोर्सेस इक्वेट झाले पाहिजे. सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतोय, फ्रिक्शन प्रोव्हाइड करतोय. चला सॉल्व करूया. म्यू एम जी सगळं सॉल्व केलं तर म्यूची व्हॅल्यू दिली आहे 0.5, जीची व्हॅल्यू असते 10. आर जो आहे ना तो हा नाही आहे काय, हा तर रेडियस ऑफ डिस्क आहे. आपल्याला काही घेणं देणं नाही रेडियस ऑफ डिस्क. आपल्याला इंटरेस्टेड आहे की कॉइन किती लांब ठेवला आहे, किती रेडियसवरती ठेवला आहे. कारण की कॉइन असा फिरणार आहे, तर कॉइनचा रेडियस पाय आहे आणि तो पाय सेंटीमीटरमध्ये आहे. सो त्याला मीटरमध्ये कन्वर्ट करण्याची गरज आहे. केला आणि ओमेगा स्क्वेअर. ओके, सगळं इथे घेऊन या. ओमेगा स्क्वेअर काय येईल पहा. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 10⁻² इथे आला तर 10⁻+3 होईल. तो 0.5 आणि पाय खाली जाईल. 0.5ला मी 1/2 लिहितो आणि खाली पाय लिहितो. ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू अशी आली 1/2 पाय 10⁻3. ह्याला सॉल्व कसं करणार आहे. 10⁻3 म्हणजे 1000 असतो. 1000/2 पाय म्हणजे 500 पाय इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. आणि 500 पाय रफली मी त्याला सेफली असं म्हणू शकतो की 500 पाय काय आहे, तर इट इज रफली इक्वल टू 15 पॉईंट समथिंग किंवा 16 पकडून चला तुम्ही. 16 असतं ते ऑलमोस्ट. आणि देअरफॉर ओमेगा काय येणार आहे, ओमेगा येणार आहे 4. ओमेगा काय येणार आहे 4 रेडियन पर सेकंड. नॉर्मली आपल्याला अँग्युलर वेलॉसिटी विचारलीच नव्हती, तुम्हाला विचारलेली फ्रिक्वेन्सी, नॉर्मल लिनियर फ्रिक्वेन्सी. त्याच्यातनं लिनियर फ्रिक्वेन्सी काढता येते. कशी काढायची फ्रिक्वेन्सी, तर 2 पाय इंटू फ्रिक्वेन्सी इज ओमेगा. ओमेगाचं उत्तर 4 आलं आहे तर 2 पायने डिवाइड करावं लागेल त्याला. सो तुम्हाला फ्रिक्वेन्सी मिळून जाईल की किती फ्रिक्वेन्सीपर्यंत स्लिपिंग नाही होणार. या फ्रिक्वेन्सीपर्यंत स्लिपिंग नाही होणार. उत्तर आहे 2/π. त्यांनी काय दिलं आहे, त्यांनी दिलं आहे 2.5. उत्तर आहे 2/5. काय माहिती टाईप करताना तो मागून डिक्टेट करत असेल उत्तर लिही 2.5, 2/5 लिही, 2/5, 2/π लिही, तर त्याने 2.5 लिहिलं असेल. एक गेस करतोय मी, असं कसं 2.5 लिहिण्यामागे काय रिझन आहे त्याच्यावरती मी विचार करत होतो. बट एनिवेज उत्तर तुम्हाला कळलं. 2/π उत्तर कसं आहे 2/π. एवढे हर्ट्स ही त्याची फ्रिक्वेन्सी असली पाहिजे. 2/π, 2.5 नाही. असं झालं असेल
की तो टाईप करणारा वेगळा असेल आणि बोलून दाखवणारा डिक्टेट करणारा असेल. आणि तो म्हणला असेल 2/π लिही, त्याने 2.5 लिहिलं. 2/π उत्तर आहे काय. आता क्वेश्चन त्याच्यातला सब क्वेश्चन असा आहे की जर हा इथे नसून दूर असता, एंडवरती असता, तर काय फरक पडला असता, फ्रिक्वेन्सीच्या फॉर्म्युल्यात काय फरक पडला असता. अरे फ्रिक्वेन्सीच्या फॉर्म्युल्यामध्ये आर कुठे आहे, तर फ्रिक्वेन्सीच्या फॉर्म्युल्यामध्ये आर खाली जातोय बघा. काय बनतोय फॉर्म्युला, ओमेगाचा फॉर्म्युला काय बनतोय, √μg/r. सो जर आपण ह्याला पायच्या ऐवजी 8 सेंटीमीटर केलं असतं तर नक्कीच फ्रिक्वेन्सी कमी झाली असती. किती कमी झाली असती, तर फ्रिक्वेन्सी 2 फ्रिक्वेन्सी 1 इज इनवर्स प्रपोर्शनल आरला. तर मी असं लिहू शकतो √r1/r2. आधी आर होता पाय, आता झाला आहे 8. आधी फ्रिक्वेन्सी किती आहे, आधीची फ्रिक्वेन्सी आहे 2/π. आताची फ्रिक्वेन्सी किती आहे माहीत नाही, कॅल्क्युलेट करावी लागणार आहे. सो हा 2/π वरती जाईल. सो आता फायनल फ्रिक्वेन्सी किती येणार आहे, याला जर काही ऑलमोस्ट रिमवरती ठेवलं तर काय होणार आहे, 2/π √π/8. √8 काय असतं रे, 2√2 असतं ना, 2 गायब झाला. √π/π काय असतं, 1/√π असतं. 1/√π√2 म्हणजे 1/√2π आणि 1/√2π हे आपलं दुसरं उत्तर आहे. ते म्हणतात अर्धी झाली पाहिजे फ्रिक्वेन्सी. ऑप्शन दोन्हीही कम्प्लिटली रॉंग आहेत, त्यांचे दोन्हीही आन्सर्स कम्प्लिटली रॉंग आहेत. एकाला तर मी तुम्हाला लॉजिक पण सांगितलं 1/√2, एकाचं मी तुम्हाला लॉजिक सांगितलं काय. दुसऱ्याचं लॉजिक तर माझ्या लॉजिकच्या पण बाहेर आहे, माझ्या अंडरस्टँडिंगच्या बाहेर आहे की ते असं का म्हटले असतील की दुसऱ्याची फ्रिक्वेन्सी हाफ नाही होणार. ऑब्व्हियसली ना, हे डबल, आपण ह्याला डबलपेक्षा थोडंसं जास्त करतो आहे. देर इज नो रिझन त्यांचा आन्सर करेक्ट असण्याचं. आय एम नॉट शुअर. आता मी माझ्याकडे टेक्स्टबुक जुनं आहे का नवीन आहे, मे बी नवीन टेक्स्टबुकमध्ये करेक्ट आन्सर दिले असतील, नॉट शुअर. बट जे माझ्याकडे टेक्स्टबुक आहे त्याच्यामध्ये उत्तर असं दिलं आहे N2 इज हाफ N1. कोणत्याच लॉजिकनी N2 इज इक्वल टू हाफ N1 पॉसिबल नाही आहे. कारण की जर काही आपल्याला हाफ करायचं असतं तर आपल्याला ह्याला 4 पट करावं लागलं असतं. जरा 4 पट झालं तर 2 बाहेर येणार ना. हा 4 पट कधी होणार, पायच्या ऐवजी 4π वरती ठेवला. 4π म्हणजे 12.5 सेंटीमीटरला, जेवढी डिस्कस नाही आहे. ओके, सो दिस वॉज क्वेश्चन नंबर 13. नाव नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 14. ओके, सो द नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 14. आणि क्वेश्चन नंबर 14 बघा, मी वाचून दाखवतो, तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. अ पार्ट ऑफ अ रेसिंग ट्रॅक इज टू बी डिझाइंड फॉर रेडियस ऑफ कर्वेचर 72 मीटर. वी आर नॉट रेकमेंडिंग द व्हेकल टू ड्राईव्ह फास्टर दॅन 216, म्हणजे ही मॅक्सिमम स्पीड झाली. विचारले की व्हॉट शुड बी दी अँगल ऑफ टिल्ट. इथं फ्रिक्शनचा काहीही उल्लेख नाही आहे. सो इथं मी फ्रिक्शनचा फॉर्म्युला वापरणार नाही आहे. इथं मी फक्त अँगल ऑफ बँकिंगमुळेचा Vmax कॅल्क्युलेट करणार आहे. आणि Vmax ओनली बिकॉज ऑफ अँगल ऑफ बँकिंग इज RG tan θ. आपल्याला tan θ विचारला आहे. सो tan θ सॉल्व्ह केल्यावरती V²/RG मिळतो. स्क्वेअरिंग बोथ साईड्स, RG खाली घेऊन जा, टाका व्हॅल्यू. 216चा स्क्वेअर करत बसा, चुकेल. हा किलोमीटर पर आवर आहे, मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करा. 18च्या टेबलमध्ये 12 जा, 18 जा 216, 12 5 जा 60, 60चा स्क्वेअर करा 3600 डिवायडेड बाय RG. R इज 72, G इज 10, म्हणजे 720. 720 5 जा 3600 असतं, कारण की 360चं डबल 720 असतं. सो हे 5 जा झालं. त्याचा अर्थ आला tan θ इज 5. हे आपण लॉग टेबल वापरून टॅन इनवर्स काढून अँगलही काढू शकतो, जो तुम्हाला मिळणार आहे, दिलेला आहे 78.69 डिग्री मिळणार आहे. टॅन इनवर्स काढू शकतो आपण. बट त्यानंतर महत्त्वाची गोष्ट काय आहे की ऑल्सो कॅल्क्युलेट द हाईट ऑफ द आउटर एज. आता ते काय म्हणतात की तो जो ट्रॅक आहे ना, पहिली गोष्ट हा ट्रॅक म्हणजे अतिशय वाढीव ट्रॅक आहे. एवढा मोठा ट्रॅक, एवढा अँगल ऑफ इन्क्लिनेशन म्हणजे खूप जास्त झाला. 78 डिग्री म्हणजे ऑलमोस्ट हा 90 डिग्री असतो ना. 80 70 78 म्हणजे जवळपास असा येणार आहे तो, एवढा इन्क्लाइंड आहे ट्रॅक तो. ठीक आहे. आणि ते म्हणतात ट्रॅकची जी साईज आहे ना, ट्रॅकची साईज 10 मीटर आहे. ट्रॅकची साईज 10 मीटर आहे, म्हणजे तो रोड 10 मीटर वाईड आहे. आता थोडंसं मी चांगलं दिसावं म्हणून मी असं ड्रॉ करतोय तो अँगल, जरी मला माहिती आहे खूप लार्ज आहे, बट दिसायला थोडं चांगलं दिसेल कमी अँगल ठेवला तर. सो ही जी विड्थ आहे ना, ही 10 मीटरची आहे. ते म्हणतायत आउटर एज. मला सांगा कोणता आउटर एज आहे, तर असा बँक असेल ना तर तो आउटर एज झाला. आउटर एजला कधी पण बँक करतात.
तर आउटर एज लोअर एजच्या किती वरती शिफ्ट केलेला आहे? सिम्पल आहे. हायपोटेनियस तुम्हाला 10 मीटर सांगितलं आहे, अँगल आपण काढून बसलो आहे 78.69. ऑपोजिट साईड कशी काढायची? हायपोटेनियसचा साईन कॉम्पोनंट असते. सो हाईट कशी मिळणार तुम्हाला? 10 साईन 78.69. लॉग टेबल वापरा, साईन 78.69 काढा, त्याला 10ने मल्टिप्लाय करा, तुमचं उत्तर येणार आहे 9.8 मीटर्स. ठीक आहे, हे तुम्हाला आन्सर्स त्यांनी दिले आहेत. होपफुली मॅच होत असतील, आय एम नॉट शुअर. आणि मी ते सॉल्व्ह करत बसण्यात पॉईंटही नाही आहे. तुम्हाला मी कन्सेप्ट सांगतोय, कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. 14वा क्वेश्चन कळाला का? सिम्पल क्वेश्चन होता. 15वा क्वेश्चन बघा, ह्याच्या पुढचा काय आहे. त्याच्या व्हेरी नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, द रोड इन क्वेश्चन नंबर 14 अबाव is constructed as per the requirement and the coefficient of static friction is also introduced now. ह्याच रोडमध्ये फ्रिक्शन पण टाकलं जर काही 0.8चं, then will there be any lower limit? जर फ्रिक्शन टाकलं तर लोअर लिमिट असेल का? ओके, बघूयात. विल देअर बी एनी अप्पर लिमिट? बघूयात अप्पर लिमिट असेल का नसेल. लेट्स चेक. तर आपण ऑलरेडी बघितलं आहे की व्ही मॅक्स आणि व्ही मिनचा फॉर्म्युला काय असतो? अंडर रूट आर जी टॅन थीटा मायनस म्यू एस अपॉन 1 प्लस म्यू टॅन थीटा. हा फॉर्म्युला आहे लोअर स्पीडचा. टॅन थीटा तर काढून बसलो आपण. टॅन थीटाची व्हॅल्यू 5 आहे. 5 मायनस ह्याची व्हॅल्यू 0.8 आहे अपॉन 1 प्लस 5 इंटू 0.8 4 असतो. आर जीची व्हॅल्यू रेडियस 72 होता, जीची व्हॅल्यू 10 होती. हे सॉल्व्ह करून तुम्हाला मिनिमम स्पीड लिमिट मिळणार आहे की त्या ट्रॅकवरती जायचं असेल तुम्हाला तर कमीत कमी एवढ्या स्पीडनी जावं लागेल. हे सॉल्व्ह करा, तुमचं उत्तर येईल. त्यांनी तुम्हाला आन्सर दिलं. ह्याचं आन्सर जर काही करेक्ट असेल तर ते 88 किलोमीटर्स पर आवर येते आन्सर. बघा, मी सॉल्व्ह करत बसत नाही, आधीच सांगतोय, परत रिपीट करतोय मी की सॉल्व्ह करणं सोपं आहे खूप. हे 5 होईल, सॉल्व्ह करा, डिवाइड करा, रूट घ्या, लॉग टेबलनी आन्सर मिळेल. ही मिनिमम स्पीड आपल्याला त्यांनी रेंज विचारली, कारण की आपल्याला माहिती आहे इन्क्लाइंड ट्रॅकवरती 2 स्पीड्स असतात. एक तो खाली नको पडायला म्हणून, एक तो वरती नको जायला म्हणून. आता तुम्हाला विचारली अप्पर लिमिट काय असेल, तर अप्पर लिमिट तुम्हाला व्ही मॅक्सचा फॉर्म्युला वापरून काढावं लागेल. व्ही मॅक्समध्ये प्लस पुट करायचं आहे. इथे त्यांनी दिलं आहे नो अप्पर लिमिट ॲज द रोड इज बँक्ड फॉर ग्रेटर दॅन 45 डिग्री अँगल, बट ॲक्च्युली आपण प्लस टाकूनच कॅल्क्युलेट करणार आहे. वी विल गेट द अप्पर लिमिट ॲज वेल. ओके, सो कारण की त्याच्यापेक्षाही फास्ट गेलो मी, त्याच्यापेक्षाही फास्ट गेल्यावरती ती गाडी वरतीच स्किड होऊन जाईल जसं नॉर्मली होते तशी. ओके, सो दिस वॉज द क्वेश्चन नंबर 15. लेट्स मूव टू क्वेश्चन नंबर 16 गाइज. ओके, सो द नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न पहा, क्वेश्चन नंबर 16. ड्युरिंग अ स्टंट अ सायकलिस्ट considered to be a particle is undertaking horizontal circles inside a cylindrical well. एक सिलेंड्रिकल मौत का कुआ आहे, त्याच्यामध्ये हा सायकलिस्ट आहे, तो हॉरिझॉन्टल वॉलवरती अशी सायकल पळवतोय जसं काल आपण बघितलं आहे थिअरीमध्ये. आणि विचारले तुम्हाला की व्हॉट शुड बी द मिनिमम स्पीड, किती मिनिमम स्पीड पाहिजे. काल आपण फॉर्म्युला पण डिराईव्ह केला की हा किती फास्ट गेला पाहिजे. तर तो फास्ट किती गेला पाहिजे, तो फास्ट गेल्यामुळे त्याच्यावरती सेंट्रीफ्युगल फोर्स ॲक्ट होईल जो नॉर्मल रिॲक्शन देईल, आणि या नॉर्मल रिॲक्शनचा फ्रिक्शनल फोर्स असेल जो mg कधी पण त्याच्याबरोबर इक्वल असेल. ठीक आहे, सो मिनिमम स्पीडसाठी हे दोन्ही इक्वल झाले पाहिजे. कारण की तो खूपच स्लो पळाला तर एन कमी होईल. एन कमी झाला की लिमिट ऑफ फ्रिक्शन चेंज होईल. लिमिट ऑफ फ्रिक्शन कमी राहील, वेट डॉमिनंट बनेल, तो खाली पडेल. सो त्याला एक सर्टन स्पीडनी तर पळावं लागेल, सर्टन स्पीडनी त्याला सायकल चालवावी लागेल. सो सर्टन स्पीड म्हणजे किती स्पीड असली पाहिजे सर, तर mg इज इक्वल टू म्यू इंटू mv स्क्वेअर बाय आर. एम गेला, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जाईल वरती, जी आर बाय म्यू, घ्या स्क्वेअर रूट, टाका व्हॅल्यू. जीची व्हॅल्यू 10, आरची व्हॅल्यू 6.05. आता त्यांनी मुद्दामून 6.05 दिली आहे कारण की त्यांना असं वाटलं की तुम्ही 9.8 घ्याल. सो मल्टिप्लाय करताना इज्जतीत हा पण 10 होणार आणि हा थोडासा कमी होणार. सो याचं मल्टिप्लिकेशन 60 येणार, याचं पण 60 येणार. सो एक थोडंसं आन्सर करेक्ट यावं म्हणून त्यांनी असं प्रकारचे स्मॉल चेंजेस केलेले असतात. आर 6.05 दिले तर मी 6 घेतो, जीला 9.8ला 10 घेतो मी. ठीक आहे, काही लोड नाही. अपॉन खाली म्यू आहे, म्यू किती आहे रे, 0.5 आहे म्हणजे हाफ आहे. 0.5 म्हणजे हाफ आहे. हाफचा 2 वरती जाईल, हाफचा 2 वरती जाईल. अरे क्या बात आहे, इथे तर वेगळाच सीन आहे. असं जर काही घेतलं तर अजून बरोबर आन्सर येईल. हा 2 वरती जाईल तर 12.1 होईल तो, इंटू ह्याला 10च घ्यायचा आहे म्हणजे 121 येईल.
121 येण्यामागे रिझन काय, की त्याचा रूट परफेक्ट 11 मीटर पर सेकंड तुम्हाला वेलॉसिटी मिळेल, म्हणून त्यांनी 6.05 दिला असेल की बरोबर 121 उत्तर येतं. 121चा वेलॉसिटी 11 आली. सो हे सॉल्व्ह कसं केलं मी, काल फॉर्म्युला तुम्हाला लिहून दिलेला मी, मौत का कुआचा फॉर्म्युला, मौत का कुआचा फॉर्म्युला, आणि ह्याचं उत्तर आलं 11 मीटर पर सेकंड. सायकलिस्टनी 11 मीटर पर सेकंडनी गोल 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 पळवली पाहिजे. त्यांनी 11पेक्षा कमी केली स्पीड, हळूहळू तर तो खाली पडून जाईल. 11पेक्षा वाढवली तर काय होणार, प्रश्न तोच आहे. ते म्हणतात की जर काही त्यांनी ही स्पीड वाढवली, त्यांनी ही स्पीड 20%नी वाढवली, 20%नी वाढवली, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आहे 20% म्हणजे डायरेक्टली 1.2नी मल्टिप्लाय करून टाकायचं. 20% स्पीड वाढवली म्हणजे 1.2नी मल्टिप्लाय केलं 11ला, तर तुमचं उत्तर येतं 13.2 मीटर पर सेकंड केली तर काय होणार. तर काय होणार विचारलंय, व्हॉट विल हॅपन, हाऊ मच विल बी द फ्रिक्शनल फोर्स नाव. तर नीट पहा, जर त्यांनी स्पीड वाढवली तर हा पुश वाढेल, हा पुश वाढल्यामुळे हा नॉर्मल रिॲक्शन वाढेल, हा नॉर्मल रिॲक्शन वाढल्यामुळे फ्रिक्शनल फोर्स नाही लिमिट वाढेल, लिमिट वाढेल. बट फ्रिक्शनल फोर्स हा काही म्यू इन टू एन नसतो. फ्रिक्शनल फोर्स कधी पण अप्लाइड फोर्स असतो. अप्लाइड त्याला खाली ओढणारा फोर्स जो आहे ना, तेवढाच फ्रिक्शन त्याला स्वतःला ॲडजस्ट करेल. सो तू 20% वाढव, 40% वाढव, 100% वाढव, वेट जेवढा आहे तेवढाच फ्रिक्शनल फोर्स लागणार आहे. सो फ्रिक्शनल फोर्समध्ये काही चेंज होणार नाही. फ्रिक्शनल फोर्स विल स्टील बी वेट mg. हां, मग वाढलं काय तर लिमिट वाढली आहे, लिमिट वाढली, ठीक आहे, त्याचा अर्थ लिमिट वाढली बट फ्रिक्शनल फोर्स वाढलेला नाही. तुम्हाला विचारलं फ्रिक्शनल फोर्स काय होईल, तर तुमचा फ्रिक्शनल फोर्स तेवढाच राहील, mgच राहील. तुम्हाला मास ऑफ द पर्सन दिला आहे, सायकलिस्टवाल्याचं मास दिले 50 kg क्वेश्चनमध्ये, इंटू जी करा 10, 500 न्यूटन तुमचा फ्रिक्शनल फोर्स लागणार आहे. उत्तर आहे 500 न्यूटन. सो हे होते सगळे न्यूमेरिकल्स. हे न्यूमेरिकल्स मी डिटेलमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करून देण्यामागे रिझन हेच आहे की जर तुम्हाला हे क्वेश्चन जमले नसतील तर तुम्ही हे कॉन्सेप्ट बघून, हे कसे सॉल्व्ह करतो ह्याच्याकडे बघून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आता आपल्याला जायचं आहे नेक्स्ट पार्ट या लेसनचा, तो आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, मोशन ऑफ अ पार्टिकल इन व्हर्टिकल सर्कल. त्यामध्ये दोन आहेत, एक आहे स्ट्रिंगनी, एक आहे रॉडनी, ठीक आहे. सो ते दोन्हीही बघू आपण, अँड देन सर्क्युलर मोशन साईडला ठेवून देन वी विल एंटर इन टू द रोटेशनल मोशन. लेट्स मूव्ह टू VCM. ओके, आता पुढचा पॉईंट आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. एक गोष्ट लक्षात ठेवा की आम्ही जेव्हा टाईम टेबल डिझाईन केला त्यावेळेस प्रत्येक टॉपिकला 1 वीक आम्ही व्यवस्थित टाईम दिला आहे. त्यामध्ये पहिले 2 लेक्चर किंवा 2 दिवस थिअरीसाठी दिलेले, 2 दिवस असाइनमेंटसाठी दिलेले, 2 दिवस PYQसाठी दिलेले. बट इट अपियर्स टू बी की 2 दिवसांमध्ये लेसन संपवणं जे पॉसिबल आहे, नक्कीच 3 तास इज इनफ, बट थोडंसं ते फास्ट आणि पळवल्यासारखं होतं. सो मी पहिला व्हिडिओ काल टाकला जो, त्याच्यात जसा त्याचा फीडबॅक आला की सगळ्यांनी सांगितलं की व्यवस्थित समजलं. जर तो लेक्चर ॲक्च्युली थोडा स्लो घेतला होता मी, तर आम्ही विचार करतो की मे बी थोडासा एखादा लेक्चर एक्सटेंड करून थिअरीला जास्त भर देता येईल का फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये. बिकॉज फिजिक्समध्ये नुसतं थिअरी पळवली, तुमचे कन्सेप्ट्स वीक राहून गेले तर न्यूमेरिकल्स MCQजमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. सो आपल्याला कन्सेप्ट स्ट्रॉंग करायचे. 3 लागू देत, 4 लेक्चर लागू देत, असाइनमेंट आपण पॅरलली सॉल्व्ह करू, पण थोडा एक्स्ट्रा एफर्ट्स घेऊया, ठीक आहे. आम्ही तुम्हाला कमिट केलं की आम्ही 2च लेक्चर देऊ थिअरीचे, पण आम्ही तुम्हाला 4 लेक्चर थिअरीचे देऊ, 2 असाइनमेंटचे देऊ, 2 PYQचे देऊ, म्हणजे 8 लेक्चर येऊ द्यात, काही प्रॉब्लेम नाही. बट मेन काय गोष्ट आहे की तुमच्याकडे कंटेंट वाईज रिच कंटेंट पोचला पाहिजे. नुसतं फास्ट घेऊन गोष्टी पळवण्यात काहीही पॉईंट नाही. म्हणून मी आरामात सगळेच्या सगळे न्यूमेरिकल्स एक्सप्लेन केले आहेत तुम्हाला. मी असं करू शकलो असतो की सगळे फक्त फॉर्म्युले सांगितले असते की हे करा हे करा झालं. मी तुम्हाला त्याच्यातले व्हेरिएशन सांगितले की कोणाचा काय आहे, कोण वाढवला तर कोण चेंज होतो, या सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या आहेत. त्याचं रिझन हेच आहे की हाच टाईम आहे कन्सेप्ट बिल्ड करायचा. ओके, आत्तापर्यंत तुमचे कन्सेप्ट्स वीक असतील, नो प्रॉब्लेम, तुम्ही अजूनही व्यवस्थित गोष्टी प्रिपेअर केल्या, अजूनही व्यवस्थित अभ्यास केला, हळूहळू तुमचा प्रोग्रेस होईल, हळूहळू तुमचा फाउंडेशन ले होईल, ठीक आहे. CETसाठी टेक्स्टबुक येणं खूप गरजेचं आहे, म्हणून मी टेक्स्टबुकमधला एकही पॉईंट सोडत नाही आहे. सगळ्या गोष्टी मी क्लिअरली घेतो आहे, सॉल्ड एक्झाम्पल पण घेतो आहे मी, विचार करा तुम्ही. आता मला VCM शिकवायचं आहे. VCM मी जर काही डिटेलमध्ये गेलो ना, इट कॅन टेक 1 or 2 लेक्चर्स, 2 तास घेऊ शकतात. आय विल ट्राय टुडे की मी या लेक्चरमध्ये VCM संपवू आपण, पण नाही संपला इन केस तर आपण तो उद्या कंटिन्यू करू नेक्स्ट सेशनमध्ये. सो हा रोटेशनल डायनेमिक्स जे 2 दिवसांमध्ये आम्ही कमिटमेंट दिलेली की 1.5 तासाचे 2 लेक्चरमध्ये संपेल, तो प्रॉबेबली नाही संपला तर डोंट वरी, वी विल एक्सटेंड द टायमिंग.
बट आपला एम हा मात्र राहील की एका वीकमध्ये सगळा कंटेंट संपवायचा आहे. सो थोडे आम्ही एक्स्ट्रा एफर्ट्स घेतोय, तुम्ही पण एक्स्ट्रा एफर्ट्स घ्या. ठीक आहे. आपल्याला त्या टाइम टेबलमध्ये चेंज नाही करायचं आहे. एव्हरी संडेचे जे टेस्ट आहेत त्या फिक्स्ड आहेत. आपण अख्ख्या चॅप्टरला 7 आणि 8 दिवस नाही चालवू शकत. वी हॅव टू कम्प्लीट इट इन टू 6 days. हां, मग थोडंसं आपल्याला कुठे स्ट्रेच करावं लागेल तर PYQs आम्ही तुम्हाला देऊ, तुम्ही सॉल्व्ह करा. त्याचे फक्त मी डाऊट सॉल्व्ह करीन, कारण की PYQs सगळे टफ नाही आहेत. काही क्वेश्चन खूप सोपे आहेत, म्हणजे तुम्हाला टेक्स्टबुकपेक्षाही सोपे सापडतील PYQsमध्ये. बट काही टफ आहेत, मग ते पर्टिक्युलर MCQs मी घेईन. किंवा असाइनमेंट तुम्हाला 50 क्वेश्चन देईन मी, त्याच्यातनं 35 क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करत असाल किंवा 30 प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करत असाल, 20 जे डिफिकल्ट आहेत ते मी सॉल्व्ह करीन. सो असं काहीतरी आपण वेआउट काढू. बट मला असं वाटतं थिअरी लेक्चर्सला जास्तीत जास्त वेळ देऊया. थिअरी लेक्चर मला आपण कुठल्याही प्रकारचं शॉर्टकट नको मारायला, नाही तर काय होईल, कन्सेप्ट्स वीक कुठे राहून जातील. असं नाही झालं पाहिजे. सो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, आणि हे नुसतं बोर्ड प्रिपेअरिंग स्टुडंटसाठी नाही, रिपीटरला पण कन्सेप्ट्स इम्पॉर्टंट आहेत. रिपीटर स्टुडंट्स असताल तुम्ही तरीही लक्षात ठेवा, हे लेक्चर्स खूपच इम्पॉर्टंट आहेत, कारण की इथे तुमचं बेस बनतोय. तुम्ही नुसते 100-500 MCQ सॉल्व्ह करत सुटला तर काही होणार नाही. कारण की जेव्हा 501वा क्वेश्चन येतो ना, 501 क्वेश्चन नंबर, तुम्ही 500 क्वेश्चन सॉल्व्ह केलेत आणि जर त्याच्यामध्ये थोडा ट्विस्ट असेल, तो एखाद्या नवीन पार्टवरती बेस्ड असेल, त्यावेळेस तुम्ही गडबडून जाल. कारण की तुम्हाला 500 MCQ सॉल्व्ह करायची सवय आहे, बट नवीन क्वेश्चन आला की तुम्ही गडबडून जाल. तुमचा कन्सेप्ट स्ट्रॉंग असेल, एकदम व्यवस्थित थिअरी पक्की बनवली असेल आणि एक क्वालिटी 200 क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करत असाल, तुम्हाला कुठला नवीन क्वेश्चन आला तरी टॅकल करता येईल. सो आपल्याला क्वालिटी MCQsवर फोकस करायचे, क्वांटिटीवर नाही. क्वालिटीवर फोकस करायचं आहे आणि कंटेंटवर फोकस करायचं आहे. सो आपण कंटेंट चांगला करायचा आहे. सो लेट स्टार्ट विथ VCM, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. लिहून घ्या सगळ्यांनी, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आणि हा आहे पहिला, पार्टिकल अटॅच्ड विथ द हेल्प ऑफ अ स्ट्रिंग. दोरी, रस्सीच्या हेल्पनी पार्टिकलला लटकवलंय. पुढे आपण बघणार आहे रॉडच्या मदतीने पार्टिकलला लटकवलंय, त्याचाही VCM आपण डिस्कस करूया. बट स्ट्रिंगवाला जास्त महत्त्वाचा आहे. लक्षात ठेवा, स्ट्रिंगला आपण पार्टिकल लटकून जर काही फिरवला त्याला व्हर्टिकल प्लेनमध्ये, तर हा अंडर ग्रॅव्हिटी आपण डिस्कस करतो. म्हणजे आपण त्याला सेल्फ पॉवर्ड नाही, हाताने पकडून फिरवतोय असं, तर हा मोशन आपण नाही डिस्कस करणार आहे. आपण डिस्कस करणार आहे अंडर ग्रॅव्हिटी, म्हणजे खाली बॉटमला असताना एकदा त्याला स्पीड देऊन टाकायची, मग तो त्याचा फिरत राहील आणि मग त्याचा मेकॅनिक्स आपण डिस्कस करणार आहे अंडर ग्रॅव्हिटीमध्ये. अंडर ग्रॅव्हिटी ॲक्च्युली ह्याच्यावरतीच प्रश्न बनले जातात. पॉवर्ड असेल ना, कोणीतरी त्याला पॉवर देते, तर मग एकदम सिम्पल होऊन जातो तो क्वेश्चन. कारण की पॉवर्ड असेल तर त्याची स्पीड कॉन्स्टंट राहते थ्रू आउट, आणि कॉन्स्टंट स्पीड राहिली की तो UCM बनतो, आणि UCM सगळ्यांना येतो. अंडर ग्रॅव्हिटी आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. आता लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण पार्टिकलला पुश देतो हॉरिझॉन्टल, तर तो परफॉर्म करतो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी त्याला एक मिनिमम स्पीडची इथनं रिक्वायरमेंट असते. मी तुम्हाला डायरेक्टली उत्तर सांगून देतो, ती असते √5gr. √5gr म्हणजे रेडियस त्या सर्कलचा, म्हणजे लेंथ ऑफ द स्ट्रिंग. या केसमध्ये एवढी स्पीड मिनिमम द्यावी लागते. मी ह्याच्यापेक्षा स्पीड कमी दिली ना, तर काय होतं सांगतो मी तुम्हाला. हा पार्टिकल जातो आणि इथून जाऊन स्ट्रिंग स्लॅक होऊन जाते. स्ट्रिंगमधलं टेन्शन 0 होऊन जातं, संपून जातं टेन्शन. त्यानंतर हा पार्टिकल स्लॅक होऊन असा खाली पडून जातो. म्हणजे तो ह्याच्या पुढे पाथवरती राहतच नाही सर्क्युलर, तो पाथ सोडून टाकतो सर्क्युलर. सो आपल्याला असं करायचं नाही आहे, आपल्याला त्याला पाथवरतीच ठेवायचं आहे. सो मिनिमम स्पीड रिक्वायरमेंट किती आहे, √5gr. पार्टिकल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना पार्टिकलवरती किती फोर्सेस ॲक्ट होत असतात असं तुम्हाला कोणी विचारलं, तर उत्तर आहे देर आर ओनली अँड ओनली 2 फोर्सेस. 2च फोर्स त्यांच्यावरती ॲक्ट होतात, बाकी कुठलाही ॲक्ट होत नाही. मी तुम्हाला वेगवेगळ्या लोकेशनवरती दाखवतो कोणते 2 आहेत ते. ह्या पार्टिकलवरती फक्त आणि फक्त 2 फोर्स ॲक्ट होत असतात थ्रू आउट द मोशन. एक आहे वेट, सो कधी पण डाऊनवर्ड असणार आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड, कधी पण वेट. आणि दुसरा जो फोर्स ॲक्ट होत असतो, पहिला तर सोपा आहे, वेट डाऊनवर्डच ॲक्ट होतं. दुसरा ॲक्ट होतो टेन्शन, आणि टेन्शन कधी पण स्ट्रिंगच्या अलॉंग ॲक्ट होत असतं, स्ट्रिंगच्या अलॉंग टुवर्ड्स द सेंटर. ठीक आहे, टेन्शन टुवर्ड्स द सेंटर. आता कोण मोठा असतो, तुम्हाला जर का मी विचारलं कोण मोठा असतो, वेट मोठा असतो की टेन्शन मोठा असतो, तर हे सांगणं थोडंसं ट्रिकी आहे. कोण मोठा असतो तुम्ही असं नाही सांगू शकत, खरं वेटच मोठा असला पाहिजे, टेन्शन छोटा असला पाहिजे, असं नाही सांगू शकत. त्यासाठी आपल्याला हे समजावं लागेल की जर या पॉईंटला टेन्शन मोठा असेल
समजून घ्या, टेन्शन मोठा असेल, इफ द टेन्शन इज ग्रेटर आणि वेट इज लेस तर काय होईल, किंवा टेन्शन इज लेस आणि वेट इज मोर तर काय होईल. ठीक आहे, सिम्पल लॉजिक आहे की जर दोनच फोर्स ॲक्ट होत असतील तर हा पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये फिरताना कोणीतरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड केला पाहिजे ना. तर इथे कोण करतोय सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड, टेन्शन आणि एम जी मधला डिफरन्स. टेन्शन वरती आहे, एम जी खाली. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे टुवर्ड्स सेंटर असतो ना. सो कोणी प्रोव्हाइड केला पाहिजे सेंट्रिपिटल फोर्स, तर टेन्शन मायनस एम जीने प्रोव्हाइड केला पाहिजे सेंट्रिपिटल फोर्स. या दोघांमध्ये जो डिफरन्स आहे त्यांनी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड केला पाहिजे. इथे कोणी प्रोव्हाइड केला पाहिजे सेंट्रिपिटल फोर्स, टेन्शन प्लस एम जी, दोघं पण टुवर्ड्स सेंटर आहेत. इथे कोणी प्रोव्हाइड केला पाहिजे सेंट्रिपिटल फोर्स, टेन्शन प्रोव्हाइड करतोच, सगळीकडे टेन्शन इज प्रोव्हाइडिंग सेंट्रिपिटल फोर्स, सगळीकडे टेन्शन इज प्रोव्हाइडिंग सेंट्रिपिटल फोर्स. बघा किती सोपं आहे. मी तुम्हाला विचारलं इथे सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करते, टेन्शन, एक उत्तर तर फिक्स आहे. इथे कोण करते, टेन्शन, एक तर उत्तर फिक्स आहे. इथे सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करते, टेन्शन, इथे पण टेन्शन, इथे पण टेन्शन. एव्हरीवेअर टेन्शन इज प्रोव्हाइडिंग. बट जनरली टेन्शन एकटाच सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करणारा नसतो. सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करणारा टेन्शन तर असतोच, बट टेन्शन बरोबर वेट एम जी चा एक कॉम्पोनंट पण असतो की जो सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत असतो, आणि तो असतो टेन्शन मायनस एम जी कॉस थीटा. हा असतो तो फॉर्म्युला. सेंट्रिपिटल फोर्स कोण कोण प्रोव्हाइड करत असतात, टेन्शन मायनस एम जी कॉस थीटा. मायनस का, कारण की बघा हा एम जी असेल तर कुठल्याही अँगल थीटाला हा एम जी कॉस थीटा असेल. सो सेंट्रिपिटल फोर्स काय असेल, नेट फोर्स टुवर्ड सेंटर विल बी टेन्शन मायनस एम जी कॉस थीटा. कुठल्याही अँगलला बघा, ह्या अँगलला, ह्या पर्टिक्युलर पॉईंटला किती असेल सेंट्रिपिटल फोर्स, टेन्शन मायनस एम जी 90 अँगल, सो कॉस 90 झिरो असतो. फक्त टेन्शन इथे प्रोव्हाइड करते. इथे काय असेल, सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करते, टेन्शन मायनस एम जी कॉस 180. कॉस 180 मायनस 1 असतो, मायनस मायनस प्लस झाला, सो टेन्शन प्लस एम जी. बघा ना, दोघंही टुवर्ड सेंटर आहेत, दोघं पण प्रोव्हाइड करतात सेंट्रिपिटल फोर्स. सो आपल्याला एक गोष्ट समजायची आहे की व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये, स्ट्रिंगचा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन जो आहे त्यामध्ये एकच पॉईंट इम्पॉर्टंट आहे की दोनच फोर्स ॲक्ट होतात, वेट आणि टेन्शन. वेट ऑलवेज डाऊनवर्ड, टेन्शन ऑलवेज टुवर्ड्स द सेंटर. सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतो, टेन्शन फिक्स करतो आणि एम जीचा कॉस कॉम्पोनंट सबट्रॅक्ट करायचा त्याच्यातनं. हा फॉर्म्युला बनतो. त्यामुळे कुठल्याही पॉईंटला टेन्शन काढायचं असेल तर इट इज एम व्ही स्क्वेअर बाय आर प्लस एम जी कॉस थिटा. हा फॉर्म्युला त्याच्यावरनं बनवता येतो. कोणत्याही पॉईंटचं टेन्शन कसं काढायचं, एम व्ही स्क्वेअर बाय आर प्लस एम जी कॉस थिटा. मी तुम्हाला हे वेगळ्या वेनी पण सांगू शकलो असतो, मी तो पण एक वे सांगतो तुम्हाला, मे बी तुम्हाला तो दुसरा वे अजूनही नीट कळेल. सी, कुठल्याही पॉईंटचं टेन्शन कसं काढता येतं. आपण ह्यावेळेस सेंट्रीफ्युगलचा कॉन्सेप्ट वापरूयात. जर काही पार्टिकल ह्या लोकेशनवरती आहे, आत्ता सध्या थीटावरती, आणि तो आत्ता सध्या वेलॉसिटी व्हीनी चालला आहे, ठीक आहे, तर ह्या पार्टिकलवरती कितीचा सेंट्रीफ्युगल फोर्स ॲक्ट होईल रे, ऑब्व्हियसली एम व्ही स्क्वेअर बाय आरचा ॲक्ट होईल. कॉमन सेन्स आहे. वजन किती आहे त्याचं, एम जी. तर एम जीचा कोणता कॉम्पोनंट बाहेर ढकलतोय त्याला, एम जीचा कॉस कॉम्पोनंट त्याला बाहेर ढकलतोय. सो मला सांगा बाहेर ढकलणारे फोर्सेस कोण कोण आहेत, एम जीचा कॉस आणि एम व्ही स्क्वेअर बाय आर. हे दोघं मिळून या स्ट्रिंगमधला टाईट करतायत. या स्ट्रिंगमध्ये टेन्शन कोण कोण डेव्हलप करतंय, सेंट्रीफ्युगल फोर्स आणि एम जीचा कॉस कॉम्पोनंट. ठीक आहे. सो दिस इज हाऊ यू कॅन रिमेंबर की टेन्शन कुठल्याही पॉईंटला किती असतं. तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो, जसा पार्टिकल वर 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 जाईल तर पहिले तर स्पीड ऑफ द पार्टिकल कमी होणार आहे, लेस होणार आहे, लेस, कारण की व्ही कमी कमी होणार आहे. वरती वरती गेला की पोटेन्शियल एनर्जी वाढते, कायनेटिक कमी होते. सो वरती वरती गेला की हा कॉम्पोनंट लेस होतो, लेस. ह्याचं काय होतं रे, तर हा पण लेस होतो. कसं काय सर, तर बघा ना, इथे 0 डिग्री आहे, 0 डिग्री आहेत, इथं 90 डिग्रीला कॉस 90 तर 0 असतो, आणि इथे तो -1 होतोय. सो इथून इथपर्यंतच्या जर्नीमध्ये टेन्शन हा कमी 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 कमीच होत असतो. सो टेन्शन मॅक्सिमम, तुम्हाला विचारलं कुठे असतं मॅक्सिमम टेन्शन, तर आन्सर इज लोएस्टला. काय असतं टेन्शन, मॅक्स असतं. टेन्शन मॅक्सिमम असतं, इथे टेन्शन मिनिमम असतं. म्हणजे इथे समजा 100 असेल, इथे समजा
30 असेल तर टेन्शन 100 पासून 90, 80, 70, 60, 50, 40, 30, परत 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 90, 80, 70. समजतंय का? टेन्शन इथे मिनिमम, इथे मॅक्सिमम. कमी कमी होणार टेन्शन, वाढत वाढत जाणार टेन्शन. बट स्ट्रिंगमध्ये टेन्शन 0 झालं की स्ट्रिंग स्लॅक होते. स्ट्रिंगमध्ये टेन्शन 0 झालं तर स्ट्रिंग स्लॅक होते. तर जर ह्या मोशनमध्ये मी म्हणतोय की इथे टेन्शन आहे 50, 40, 30, 20, 10 आणि 0, तर ही स्ट्रिंग स्लॅक होणार आहे का? तर आन्सर आहे येस. कारण की इथे टेन्शन 0 झालं तर याच्या पुढे आता टेन्शन 0पेक्षाही कमी होणार होतं, कारण की वरती जाताना टॉपमोस्ट पोझिशनपर्यंत टेन्शन कमीच होतं. सो 0, -1, -2 होणार, नेगेटिव्ह टेन्शन नसतं, म्हणजे स्ट्रिंग स्लॅक झाली. स्ट्रिंग इथे स्लॅक होणार. जिथं टेन्शन 0 त्याच्या व्हेरी नेक्स्ट मोमेंट स्ट्रिंग झाली स्लॅक, कारण की व्हेरी नेक्स्ट मोमेंट टेन्शन आता नेगेटिव्ह बनायच्या तयारीत आहे. टेन्शन जेव्हा नेगेटिव्ह बनण्याच्या तयारीत आहे म्हणजे स्लॅक झाली आहे स्ट्रिंग. जर मी तुम्हाला असं दिलं की इथे घेऊया 30, 20, 10 आणि इथे 0, तर इथे स्ट्रिंग स्लॅक झाली, इथे स्ट्रिंग स्लॅक झाली. सो स्ट्रिंग स्लॅक तेव्हा होते जेव्हा टेन्शन 0 होतं. बट एक एक्सेप्शन आहे ह्याला, आणि इट इज अ व्हेरी ब्युटिफुल एक्सेप्शन. खूपच मस्त एक्सेप्शन आहे. अँड दॅट एक्सेप्शन इज, बघा नीट लक्ष द्या, दॅट एक्सेप्शन इज की जर इथे टेन्शन असेल समजा 120, एक्झाम्पल आहे रँडम, 80 किंवा 90, 70, 50, 30, 10, टॉपमोस्ट पॉईंटला टेन्शन जाऊन, टॉपमोस्ट पॉईंटला जाऊन टेन्शन 0 झालं, तर इथे स्ट्रिंग स्लॅक होईल का? आता हा प्रश्न आहे. तर मी तुम्हाला काय सांगितलं, ज्या मोमेंटला टेन्शन 0 होतं, वरती जाताना कुठेतरी टेन्शन इथेच 0 झालं, समजा इथेच टेन्शन 0 झालं, तर ह्याच्या व्हेरी नेक्स्ट पॉईंटला टेन्शन नेगेटिव्ह होऊन जाईल, स्ट्रिंग स्लॅक होऊन जाईल. बट जर टॉपमोस्ट पॉईंटला जाऊन टेन्शन 0 झालं नेमकं, तर तो व्हेरी नेक्स्ट पॉईंटला आता नेगेटिव्ह बनण्याच्या तयारीत होता, बट आपल्याला रूल माहिती आहे की 0पेक्षा कमी जाऊ शकत नाही. आता तो मिनिमम पॉईंट आहे हा, ह्याच्या खाली टेन्शन जाऊ शकत नाही, ह्याच्या पुढे परत टेन्शन वाढणार आहे, म्हणजे तो जसा पुढे टेन्शन परत 10 बनेल. सो इथे 0 चालतं, बाकी कुठे 0 चालत नाही. ठीक आहे. मिनिमम टेन्शन तुम्हाला जर काही पाहिजे असेल, स्ट्रिंग स्लॅक न झाली पाहिजे एंटायर जर्नीमध्ये, तर तुम्ही कमीत कमी टेन्शन इथे ठेवा 0. इथे जर काही कमीत कमी 0 ठेवलं तर बाकी तर कुठे 0 होणारच नाही आहे. ही मिनिमम पॉसिबिलिटी आहे. याच्यापेक्षा कमी टेन्शन तुम्ही ठेवू शकत नाही स्ट्रिंगमध्ये. तुम्ही हा मिनिमम टेन्शनची पॉसिबिलिटी आहे. इथे टेन्शन 0 चालणार आहे का? नाही, कारण की ह्याच्या पुढे टेन्शन नेगेटिव्ह बनण्याची तयारी आहे, म्हणजे स्ट्रिंग स्लॅक होणार आहे, पार्टिकल इथं पोहोचणारच नाही. सो व्हॉट इज द क्रिटिकल केस की जस्ट पार्टिकल कंप्लीट करू शकतो सर्क्युलर मोशन. द क्रिटिकल केस इज इथलं टेन्शन 0 झालं पाहिजे. जर टॉपमोस्टचं टेन्शन 0 असेल, दॅट इज द लिस्ट क्रिटिकल केस की त्याच्यापेक्षा स्लो मोशन पॉसिबलच नाही, त्याच्यापेक्षा कमी टेन्शनवाला मोशन पॉसिबलच नाही. आणि जर तुम्हाला हे कळालं असेल तर टेक्स्टबुकमध्ये बिलकुल काही डेरिव्हेशन्स नाही आहेत. मी सांगतोय तुम्हाला, टेक्स्टबुकमध्ये यावेळेस नुसता गोष्टी आवरल्या आहेत, पटपट पटपट संपवल्यात वर्टिकल सर्क्युलरच्या. जर तुम्हाला हे समजलं असेल टेन्शन टॉपमोस्ट पॉईंटला 0 असेल तर क्रिटिकल केस म्हणतो आपण त्याला. क्रिटिकल केस इज दॅट केस ऑफ VCM where particle just completes circular motion, just completes. म्हणजे त्या स्पीडपेक्षा कमी स्पीड दिली ना तर पार्टिकल वरती जाता जाता कुठेतरी आधीच टेन्शन 0 होऊन जाईल आणि स्ट्रिंग स्लॅक होऊन जाईल. क्रिटिकल केस म्हणजे काय की तेवढी नेमकी वेलॉसिटी दिली आहे की तो जस्ट 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 जाऊन टॉपमोस्टला टेन्शन 0 करेल आणि नंतर परत पॉझिटिव्ह होऊन येईल. सो दॅट इज द क्रिटिकल केस. आणि ह्या क्रिटिकल केसला टेन्शन ॲट हायेस्ट पॉईंट शुड बी 0. आता टेन्शन ॲट हायेस्ट पॉईंट शुड बी 0, तर टेन्शनच्या फॉर्म्युलेत टाकूयात हा इन्फॉर्मेशन. टेन्शन ॲट हायेस्ट पॉईंट 0 इज इक्वल टू m वेलॉसिटी ॲट हायेस्ट पॉईंट स्क्वेअर अपॉन रेडियस प्लस mg हायेस्ट पॉईंटला किती असला पाहिजे अँगल 180, कॉस 180 इज -1. आणि हे सॉल्व करा, नीट सॉल्व करा. हा mg इथे येतो. हे सॉल्व केल्यावरती तुम्हाला समजेल की बाबा हायेस्ट पॉईंटला ज्यावेळेस टेन्शन 0 होतं त्यावेळेस त्या पार्टिकलची वेलॉसिटी किती असते हायेस्ट पॉईंटला? √gr असली पाहिजे. इट शुड बी √gr.
पार्टिकलची स्पीड ॲट हायेस्ट पॉईंट इज रूट जी आर. लोएस्ट पॉईंटला रूट फाय, हे तर मी तुम्हाला डायरेक्टली सांगून टाकलं, असते रूट फाय जी आर. तसं हायेस्टला किती असली पाहिजे, कमीत कमी रूट जी आर. तसंच मिडवेला किती असली पाहिजे, तर रूट 3 जी आर असली पाहिजे. हे व्हॅल्यूज तुम्ही लक्षात ठेवा. या व्हॅल्यूज आहेत आणि या व्हॅल्यूज एनर्जी कॉन्झर्वेशनने काढता येतात की इथली टोटल एनर्जी इज इक्वल टू इथली टोटल एनर्जी इज इक्वल टू इथली टोटल एनर्जी. यू कॅन फाइंड युझिंग एनर्जी कॉन्झर्वेशन. These are the velocities for critical case in vertical circular motion. ह्यापेक्षा कमी स्पीड जर तुम्ही दिली तर पार्टिकल जाईल 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 जाईल, इथेच कुठेतरी टेन्शन झिरो होईल आणि तो स्लॅक होऊन जाईल. आपल्याला तो स्लॅक नाही झाला पाहिजे, त्यासाठी मिनिमम एवढी द्यावी लागेल. ह्याच्यापेक्षा कमी देऊ शकत नाही, व्हर्टिकल मोशन होणारच नाही. ठीक आहे. एखादा क्वेश्चन आहे सॉल्ड एक्झाम्पलमध्ये, मुद्दामून कमी स्पीड दिली, मग कुठे स्लॅक होणार आहे हे विचारलं, ते करू आपण सॉल्व. आत्ता सध्या तुम्ही समजून घ्या काय कॉन्सेप्ट आहे. क्रिटिकल स्पीडचा मिनिंग समजला आपण इथे. व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा मिनिंग सांगितला. काय असतं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, अंडर ग्रॅव्हिटी, सेल्फ पॉवर्ड नाही, अंडर ग्रॅव्हिटी. आणि अंडर ग्रॅव्हिटीमध्ये आपण बघितलं की दोनच फोर्स असतात, टेन्शन आणि वेट. टेन्शन आणि वेट. टेन्शन सगळीकडे टुवर्ड सेंटर असतं, वेट सगळीकडे डाऊनवर्ड असतं. आणि त्यामुळे व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये आपण टेन्शनचा फॉर्म्युला बनवला. टेन्शन कशामुळे बनतं स्ट्रिंगमध्ये, एकतर त्याला बाहेर ढकलण्यात येतं, पार्टिकल गोल फिरल्यामुळे तो बाहेर पुश केला जातो सेंट्रिफ्युगल फोर्समुळे, आणि वजन mgचा पण एक कॉस्ट कॉम्पोनंट त्याला मदत करत असतो. सो या स्ट्रिंगला ताणून कोण ठेवतं, स्ट्रिंगला पुल कोण करून ठेवतं, mgचा कॉस्ट आणि mv² बाहेर, हे दोघं. हे असतं टेन्शन. टेन्शन एंटायर जर्नीमध्ये इथे मॅक्सिमम असतं, लोएस्टला कमी 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 होत मिनिमम होतं. इथं मिनिमम परत वाढत जातं, मिनिमम वाढत जातं, मिनिमम मॅक्सिमम, मिनिमम मॅक्सिमम. तर वर्स्ट क्रिटिकल केसला टेन्शन कुठे आपण कमीत कमी ठेवू शकतो, तर टॉपमोस्टला 0 ठेवा बाबा, त्याच्यापेक्षा कमी होऊ शकत नाही टेन्शन कुठे. दॅट इज द लोएस्ट स्लोएस्ट सर्क्युलर मोशन, व्हर्टिकल प्लेनमधला स्लोएस्ट क्रिटिकल केस आहे. ह्या स्पीड्स त्यावेळेस आपण डिराईव्ह केल्या आहेत. ह्या स्पीडपेक्षा कमी व्हर्टिकल सर्क्युलर मोशनला शक्य नाही. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन शक्यच नाही आहे. ओके, VCMमध्ये पहिला होता पार्टिकल अटॅच टू अ स्ट्रिंग. आता आहे पार्टिकल अटॅच टू अ रॉड. आणि रॉडमध्ये टेन्शन झिरो होण्याचं काहीच सीन नाही आहे, कारण की रॉडमध्ये टेन्शन कुठेच झिरो होत नाही. सो रॉडमध्ये किती वेलॉसिटी मिनिमम द्यायला पाहिजे, तर त्याचं उत्तर आहे मिनिमम वेलॉसिटी मी किती द्यायला पाहिजे, तेवढी द्यायला पाहिजे की जेणेकरून तो जस्ट वरतीपर्यंत पोचेल. तो एकदा वरती पोचला की तो त्याच्या इनर्शियामुळे जस्ट खाली कन्वर्ट होऊन जाईल, जस्ट खाली तो पडून जाईल. सो रॉडसाठी इकडची मिनिमम वेलॉसिटी येते अंडर रूट, स्ट्रिंगसाठी काय होती 5gr होती, इथे येते अंडर रूट 4gr. कसं काय आलं सर, तर सिम्पल आहे. खालची कायनेटिक एनर्जीला मी इक्वेट केलं वरच्या पोटेन्शियल एनर्जी बरोबर, mgh बरोबर. इथली कायनेटिक इज इक्वल टू इथली पोटेन्शियल. तिथं नाही करता येणार स्ट्रिंगमध्ये, कारण की स्ट्रिंगमध्ये मी इकडची कायनेटिक इक्वल टू इकडची पोटेन्शियल केली तर म्हणजे इथे मी कायनेटिक 0 घेतोय, इथे कायनेटिक 0 घेते म्हणजे इथे पार्टिकल थांबलाय, इथे पार्टिकल थांबलाय म्हणजे तो सरळ खाली पडेल ना, कारण की स्ट्रिंग तर स्लॅक होऊन जाईल. इथे रॉड आहे, रॉड त्याला खाली येऊ देणार नाही, रॉडमध्ये टेन्शन येऊन जाईल. ओके, सो इथे तसं टेन्शन नाही आपल्याला, त्यामुळे एनर्जी कॉन्झर्वेशन ही सॉल्व्ह होईल. एचला मी 2L टाकू शकतो का नाही, किंवा 2 टाइम्स रेडियस टाकू शकतो. 2 वर जाईल, कॅन्सल होईल, 2 वर गेला तर 4gr इज इक्वल टू v², v इज इक्वल टू अंडर रूट 4gr. इवन रॉडमध्ये आणि स्ट्रिंगमध्ये एक गोष्ट कॉमन आहे की टेन्शन डिफरन्स, लोएस्ट आणि हायेस्ट पॉईंटचा टेन्शन बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. स्ट्रिंग असू देत किंवा रॉड असू देत, दोन्हीकडे टेन्शन डिफरन्स अप्पर आणि लोअर पॉईंटला, खालचं टेन्शन मॅक्सिमम असतं काय लोएस्ट पॉईंटचं, वरचं टेन्शन मिनिमम असतं हायेस्ट पॉईंटचं, त्यांचा डिफरन्स इज ऑलवेज 6 mg. ऑलवेज 6 mg असतं त्यांच्याला डिफरन्स. तुम्हाला मी फॉर्म्युले दिलेत ना टेन्शनचे, काय दिलेत फॉर्म्युले टेन्शनचे, mv²/r प्लस mg cos θ, बरोबर का नाही. तर तुम्ही काय करा, हे तुम्हाला प्रूफ विचारलं ना कोणी, तर काय करायचं, लोएस्ट पॉईंटचा टेन्शनचा फॉर्म्युला लिहायचा, लिहा वीची व्हॅल्यू टाका प्लस mg cos 0 टाका, तसंच TH करा, हायेस्ट पॉईंटला वेलॉसिटी टाका, अँगल टाका आणि दोघांना सबट्रॅक्ट करा, तुम्हाला उत्तर 6 mg मिळून जाईल. सो TL - TH लोएस्टचं टेन्शन हायेस्टचं टेन्शनचा डिफरन्स हा 6 mg असतो आणि स्ट्रिंगलाच नाही रॉडलाही व्हॅलिड आहे. सो व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये हा होता कॉन्सेप्ट. आता फक्त त्याचे 2 ॲप्लिकेशन्स आहेत, एक आहे स्फिअर ऑफ डेथ
आणि दुसरा आहे कॉन्व्हेक्स ब्रिज. जेव्हा व्हेकल कॉन्व्हेक्स ब्रिजवरून जातो तेव्हा काय होतं, आणि खूप सिंपल आहे, फॉर्म्युला एकदम इझी आहे. सपोज या कॉन्व्हेक्स ब्रिजवरनं व्हेकल चाललं आहे सच दॅट रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ द ब्रिज इज आर. तर या व्हेकलला टॉपमोस्ट पोझिशनला असताना कोणते कोणते फोर्सेस ॲक्ट होतील. पहिला ॲक्ट होईल त्याचं वजन mg. दुसरा ॲक्ट होईल त्याच्यावरती सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्स मोठा असेल का वजन मोठा असेल, तर कॉमन सेन्स आहे वजन जास्त असेल, नाही तर तो त्या हवेत उडून जाईल ना. वजन जास्त असेल, वेट जास्त असेल. सो डाऊनवर्ड फोर्स वेट आहे जो मोठा आहे, 100,000 न्यूटन एक्झाम्पल घेतोय मी, 1000 न्यूटनने तो प्रेस झाला आहे आणि उडतोय वरती सेंट्रिफ्युगलमुळे, तो फक्त 200 न्यूटन आहे. त्यामुळे ह्या गाडीचं वजन ॲक्च्युली जे 1000 किलोग्रॅम 1000 न्यूटन होतं तर त्या गाडीला थोडं हलकं फील होईल, लाईट फील होईल, आणखी 200ने तो वरती लिफ्ट झाला आहे. पण तरीही अजूनही त्याच्याकडे किती वजन आहे, 800चं आहे. त्याला आपण नॉर्मल रिॲक्शन म्हणतो. अजूनही तो कितीच्या फोर्सनी प्रेस झाला आहे ग्राउंडवरती, 800नी, म्हणजे नॉर्मल रिॲक्शन किती आहे, 800 आहे. सो कसं इक्वेशन येतं कॉन्व्हेक्स ब्रिजला इक्वेशन कसं येतं, mv²/r प्लस नॉर्मल रिॲक्शन इज mg. So normal reaction can be calculated as mg minus mv²/r. ह्या प्रकारे आपण नॉर्मल रिॲक्शन काढू शकतो. जर या ब्रिजवरनं खूपच जोरात कोणी गेला तर ती गाडी डायरेक्टली उडून जाते, म्हणजे नॉर्मल रिॲक्शन 0 होऊन जातो. आणि ते कधी होतं तर नॉर्मल रिॲक्शन 0 टाकून पहायात. इथे जर का मी नॉर्मल रिॲक्शन 0 टाकला तर mg मायनस mv²/r हा 0 कधी होणार आहे, तर बघा सॉल्व करूयात. mv²/r पलीकडे जाईल, इज इक्वल टू mg, mm कॅन्सल, r वरती. सो ज्यावेळेस वेलॉसिटी √gr पेक्षा जास्त असेल तर तो व्हेकल उडून जाईल इथं. सो कोणत्याही कॉन्व्हेक्स ब्रिजवरती मॅक्सिमम स्पीड किती जाऊ शकतो आपण, √gr. टॉपमोस्टची √gr पेक्षा फास्ट जायचं नाही, √gr पेक्षा फास्ट जायचं नाही, अदरवाईज कॉन्टॅक्ट लूज आणि डायरेक्ट हवेत. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट कॉन्व्हेक्स ब्रिज. स्फिअर ऑफ डेथ म्हणून एक छोटासा पॉईंट आहे ज्याच्यावरती त्यांनी बिलकुल कुठलाही प्रकारचा फॉर्म्युला दिला नाही आहे, बट मी तुम्हाला सांगतो काय असतं स्फिअर ऑफ डेथ तरीही. सो आपला थिअरी पार्ट सर्क्युलर मोशनचा कवर होऊन जाईल आज. म्हणजे आपण उद्याच्या सेशनमध्ये रोटेशनल डायनॅमिक्सकडे एंटर करू, रोटेशनल मोशनमध्ये. ॲक्च्युअलमध्ये स्फिअर ऑफ डेथ काय असतो तर सर्कसमध्ये तुम्ही बघितलं असेल एक मोठा लार्ज स्फिअर असतो आणि एक बाईकवाला आतमध्ये येतो आणि तो बाईकवाला या स्फिअरमध्ये गोलगोल फिरायला लागतो फास्ट. आणि एका पर्टिक्युलर पॉईंटला तो अचानक बाईकला घेऊन असा सर्कल मारतो, तर असा सर्कल मारण्यासाठी त्याची काय असली पाहिजे टॉपमोस्ट स्पीड, की तो खाली डोक्यावरती नाही पडला पाहिजे. किती असली पाहिजे त्याची टॉपमोस्ट स्पीड, येस, व्हॉट शुड बी द टॉपमोस्ट स्पीड. तर ऑब्व्हियसली आत्ता सध्याचा फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करूयात. त्याच्यावरती डाऊनवर्ड फोर्स ॲक्ट होते, वेट. त्या वेटला कॅन्सल करण्यासाठी त्याचा सेंट्रिफ्युगल फोर्स जो वरती ढकलण्याचा फोर्स आहे ना तो जास्त पाहिजे. यावेळेस वजन जास्त असून चालणार नाही आहे. हां, जेव्हा ब्रिज असा होता त्यावेळेस वजन जास्त पाहिजे, म्हणजे तो ब्रिजवरती बसेल. इथे आपण ब्रिजच्या खाली आहे रे, खालून चाललो आहे ना आपण इथनं, तर खालून जाताना तो त्या खालच्या वॉलला चिटकला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ खालून जाताना अपवर्ड फोर्स शुड बी मोर, सेंट्रिफ्युगल फोर्स शुड बी मोर. त्यामुळे अपवर्ड फोर्स मोठा पाहिजे आणि मायनस mg विल गिव्ह यू नॉर्मल रिॲक्शन विच इज डाऊनवर्ड. नॉर्मल रिॲक्शन खाली ॲक्ट होईल, सरफेसला कधी पण परपेंडिक्युलर असतं, नॉर्मल रिॲक्शन खाली ॲक्ट होतं. सो स्फिअर ऑफ डेथमध्ये तुम्हाला काय माहिती असलं पाहिजे, इक्वेशन, दोघांमध्ये डिफरन्स समजून घ्या. एकाच फक्त मी मिनिटामध्ये सांगतो तुम्हाला. कॉन्व्हेक्स ब्रिजसाठी mg नॉर्मल रिॲक्शन, सेंट्रिफ्युगल फोर्स. काय इक्वेशन आलं, नॉर्मल रिॲक्शन इज mg मायनस सेंट्रिफ्युगल फोर्स. वेरॅज स्फिअर ऑफ डेथसाठी mg खाली, सेंट्रिफ्युगल फोर्स वरती, सेंट्रिफ्युगल फोर्स वर, mg खाली, आणि नॉर्मल रिॲक्शन पण यावेळेस खाली आहे, सरफेसला परपेंडिक्युलर असतो नॉर्मल रिॲक्शन. सो बघा ना, mg प्लस हा इज इक्वल टू हे. सो नॉर्मल रिॲक्शन इथे काय येतो, इथे येतो
mv² - mg. त्यामुळे इथे कॉन्व्हेक्स ब्रिजच्या एकदम वरती जाऊन थांबला तुम्ही मस्तपैकी गाडी घेऊन, म्हणजे वेलॉसिटी 0 केली तर चालतं का? तर चालतं. टॉपवरती जाऊन थांबलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे. नॉर्मल रिॲक्शन इज इक्वल टू वेट. तुम्ही वरती जाऊन थांबू शकता, गाडी एकदम सेफ फील करेल. बट स्फिअर ऑफ डेथच्या वरती जाऊन थांबू शकतो का इथे? इथे जर मी स्फिअर ऑफ डेथच्या वरती जाऊन थांबलो तर वेलॉसिटी 0 टाकून बघा, नॉर्मल रिॲक्शन नेगेटिव्ह बनेल, म्हणजे तो डायरेक्टली डोक्यावरती खाली पडेल. यू कॅनॉट स्टॉप ॲट द टॉप, जसं इथे यू कॅन स्टॉप ॲट द टॉप. इथे जाण्याची मॅक्सिमम वेलॉसिटी आहे √gr. याच्यापेक्षा फास्ट गेला तर हवेत, ढगात. आणि इथे मिनिमम वेलॉसिटी आहे, मिनिमम √gr. याच्यापेक्षा स्लो गेला तर मग ढगात, ह्याच्यापेक्षा फास्ट गेलं तर सेफ आहे. इथे ह्याच्यापेक्षा फास्ट गेलं तर सेफ नाही आहे. ठीक आहे, हा बेसिक डिफरन्स आहे स्फिअर ऑफ डेथ आणि कॉन्व्हेक्स ब्रिजचा. कॉन्व्हेक्स ओव्हरब्रिज म्हणतात त्याला, ओव्हरब्रिजचा आणि स्फिअर ऑफ डेथचा. ओके, सो मला असं वाटतं की आज आपण सर्क्युलर मोशन पूर्णपणे कंप्लीट केलं आहे विथ न्यूमेरिकल्स. बट अजूनही काही न्यूमेरिकल्स आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचे राहिले आहेत, जे मी तुम्हाला आज होमवर्क देणार आहे. कालचा होमवर्क तुम्ही होपफुली सगळ्यांनीच केला आहे अँड आय एम व्हेरी हॅपी. आपण त्याचे प्रॉब्लेम्स पण बघितले आहेत, होमवर्क आपण सॉल्व्ह पण केला आहे. आता बघा, एक्झाम्पल नंबर 1.6 तुम्ही सॉल्व्ह करा आज. हा होमवर्क आहे तुमच्यासाठी. आणि याच्याबरोबरच तुम्ही अनसॉल्व्ड एक्झाम्पल्स जे आहेत, अनसॉल्व्ड एक्झाम्पलमधनं पण करा. आता आपण 16पर्यंत केलेत ना, तर 17 जमू शकतो, 18 जमू शकतो. हे 2 क्वेश्चन्स तुम्हाला जमू शकतात अनसॉल्व्डमधले, 17 आणि 18. आज होमवर्क थोडा कमी दिसेल तुम्हाला, कारण की मी तुम्हाला देणार आहे एक असाइनमेंट शीट. 25 MCQची सर्क्युलर मोशनची असाइनमेंट शीट आहे ही. 25 MCQची फक्त सर्क्युलर मोशनची. आपण रोटेशनल डायनेमिक्स उद्या थिअरी लेक्चर चालू करू, तर रोटेशनल डायनेमिक्स म्हणजे रोटेशनल मोशन चालू करू, ॲक्च्युअल रोटेशनल मोशन, त्याची 25 MCQची असाइनमेंट वेगळी असेल. सो आत्ता सध्या वी विल स्टार्ट विथ दिस 25 क्वेश्चन असाइनमेंट MCQची. ही असाइनमेंट तुम्ही सॉल्व्ह करा, आपल्याला ही असाइनमेंट डिस्कस करायची. सो उद्याचा होमवर्क समजलं सगळ्यांना. 1.6 सॉल्व्ड एक्झाम्पल, अनसॉल्व्ड एक्झाम्पल 17 आणि 18 आणि 25 MCQs ऑफ सर्क्युलर मोशन. तुमचा पूर्ण सर्क्युलर मोशन परफेक्ट होऊन जाईल. ऑब्व्हियसली नंतर PYQs आपण करणारच आहेत. एखादं स्टँडर्ड बुक तुम्ही जर काही वेळ असेल तर ते पण फॉलो करा, जसं की टार्गेट पब्लिकेशन, मार्वल पब्लिकेशन, अरिहंत किंवा प्रज्ञा लातूर पॅटर्न किंवा अजून कुठले पण असतील ज्याचं मी नाव नसेल घेतलं तर ते पण स्टँडर्ड असेल तर काहीही हरकत नाही. यू कॅन फॉलो दोज बुक्स फॉर प्रिपेअरिंग MCQs. MCQs प्रिपेअर करणं खूप गरजेचं आहे. टेक्स्टबुक पण प्रॉपर झाल्यानंतरच करा. टेक्स्टबुक आधी प्रॉपर करा, त्यानंतरच MCQवरती जंप करा. ठीक आहे. सो आय होप आजचं लेक्चर सगळ्यांना समजलं असेल, आवडलं असेल. आणि जर कोणाला कुठलाही डाऊट असेल, कुठल्याही पार्टमध्ये नसेल कळाल्या गोष्टी, जसं की कालच्या लेक्चरमध्ये कायनेमेटिकल इक्वेशन मी विसरलेलो, तर तुम्ही काही जणांनी पॉईंट आउट केलं, मग मी ते आज घेतलं. तसंच आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला काही गोष्टी नसतील कळाल्या किंवा एखाद 2 न्यूमेरिकल्स मी स्किप केले, मला वाटलं तुम्हाला जमतील ते तुम्हाला डाऊटफुल असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. कसं वाटलं लेक्चर हे पण नक्की सांगा, सो दॅट पुढच्या लेक्चरमध्ये इम्प्रूव्हमेंट करता येतील. इन केस जर काही तुम्हाला एखादी गोष्ट जास्त हवी असेल तशा, यू कॅन श्युअरली गिव्ह युअर फीडबॅक. ओके, सो चलो दॅट्स इट गाईज. वी विल मीट टुमॉरो. उद्या सेम टाईम सकाळी 6 वाजता शार्प आम्ही लेक्चर अपलोड करू. 25 क्वेश्चन्स सॉल्व्ह करून मात्र नक्की या. हे सगळेचे सगळे क्वेश्चन्स एकदम स्टँडर्ड CET लेवलचे आहेत, एकदम तगडे क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, वर्क करा, हार्ड वर्क करा, पूर्ण दिवस काम करा, जे काही देतोय ते सगळं व्यवस्थित काम करा. बिलकुल डिफिकल्ट नाही आहे. व्यवस्थित तुम्ही केलं तर यू कॅन श्योरली गेट गुड स्कोर्स इन ॲक्च्युअली एक्झाम लाईक MHT CET. ओके, सो इफ यू डू इट प्रॉपरली नक्की 100% चांगले स्कोर्स येतील CET एक्झाममध्ये. बेस्ट ऑफ लक गाईज. वी विल मीट टुमॉरो. बाय बाय.